आयोजित या सुंदर व्याख्यानमालेसाठी आपण या ठिकाणी निमंत्रित आहात, आमंत्रित आहात। लातूर नगरीतून येणाऱ्या सर्व श्रोत्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करत आहोत। सुस्वागतम। विवेकानंद संस्कार संस्थेच्या स्वर्ण वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेत मान्यवरांचे व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय। विवेकानंदाचे हिंदुत्व या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले ख्यातनाम निरूपणकार आदरणीय विवेकजी घळसासी सर, विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष संजयजी पांडे सर, विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्यवाहक प्रदीपजी नणनकर सर, त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजिका मृणालताई कुलकर्णी, सार्धशती अर्थात स्वर्ण महोत्सवी वर्षाचे कार्यक्रम प्रमुख संजयजी आयाचे, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावर मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्षपद भूषविण्याची विनंती मी मृणालताई कुलकर्णी यांना करते। ज्या विवेकानंदांनी आपल्यामध्ये विचारक्रांती रुजवली, आध्यात्मिकतेचं एक विश्व आपल्यासाठी खुलं करून दिलं, त्या स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पुष्प वाहून पूजन करण्याची विनंती मी मान्यवरांना करते। स्वामी विवेकानंद म्हणजे भारतभूमीवर फुललेले एक तेजस्वी ब्रह्मकमळ, समग्र मानवजातीसमोर धर्माचे दालन खुले करून दाखवणारे, दैनंदिन जीवनात धर्मसाधनेचा एक नवा प्रशस्त राजमार्ग दाखवणारे, शिवभावे जीवसेवा या महामंत्रात साऱ्या मानवजातीच्या मुक्तीचे बीज दडलेले आहे, हे समग्र विश्वाला सांगणारे स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन आत्ताच आपण केलेलं आहे। यानंतर विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी होईल। मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय विवेकजी घळसासी सर यांचं स्वागत करण्यासाठी स्वर्ण महोत्सवी वर्षा कार्यक्रमाचे प्रमुख संजयजी आयाचीत यांना अशी विनंती करते की त्यांनी विवेकजींचे स्वागत करावे। आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष उद्योजिका मृणालताई कुलकर्णी यांचे स्वागत विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष संजयजी पांडे करतील। विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची समग्र रूपरेषा याच्याशी आपण सारेजण परिचित आहात। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा व्याख्यानाचा विशेष आयोजन, या व्याख्यानाचं विशेष आयोजन आपण या ठिकाणी करत आहोत। पुन्हा एकदा पूर्वी दिलेल्या सूचना मी देते, प्रत्येकाने आपापले भ्रमणध्वनी हे शांतता मार्गावरती ठेवायचे। एका सुंदर निरूपणकारांचं निरूपण आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत आणि ते आपल्यामध्ये विचार रुजवून सुद्धा आपण या ठिकाणाहून जाणार आहोत। विवेकानंद संस्कार संस्थेच्या समग्र कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याची अर्थात प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करण्याची विनंती मी कार्यवाहक प्रदीपजी नणनकर सर यांना करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा मृणाल कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पांडे, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे प्रमुख संजय आयाचीत व उपस्थित
मान्यवर बंधू भगिनींनो, विवेकानंद संस्कार संस्थेला पाहता पाहता 50वं वर्ष लागलं. या संस्थेच्या गेल्या 50 वर्षातल्या कामाची माहिती सांगायची म्हटलं तर भरपूर वेळ लागेल, पण मोजक्या शब्दात आणि या कार्यक्रमाचं औचित्य लक्षात घेऊन मी धांडोळा घेणार आहे. 1974 साली संस्थेची नोंदणी करण्यात आली. याच दयानंद शिक्षण संस्थेतील प्राचार्य क हे पुरोहित, प्राचार्य शिवाजीराव पाटील, प्राचार्य ND गुप्ता, शिवराज पाटील चाकूरकर, डॉक्टर गोपीकिशन भराडिया, प्राध्यापक पानसे, विजयराव करमरकर, सदाशिवराव दाते, सदाशिवराव देवधर आणि सचिव म्हणून काम करणारे प्रकाश पाठक, या सर्वांनी ह्या संस्थेची सुरुवात केली. सुरुवात करताना मानस असा होता, गरीब, होतकरू आणि शिक्षणाची ज्यांना आस आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ते जर वंचित राहत असतील तर त्यांना संधी दिली पाहिजे. याच दयानंद महाविद्यालयाच्या समोरच्या जागेवरती जागा भाड्याने घेतली होती आणि वसतिगृह सुरू केलं, ज्याचं उद्घाटन BD जत्ती आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत झालं. त्याच्यापूर्वीच संस्थेने इकडे बाबासाहेब पुरंदरे यांची एक व्याख्यानमाला घेतली होती आणि त्या व्याख्यानमालेमधून जे पैसे शिल्लक होते त्या शिल्लक पैशातून जुना औसा रोडवरती स्वतःची जागा खरेदी केलेली होती आणि त्या जागेवरती मग बांधकाम केलं. त्या बांधकामासाठी शहरातल्या मान्यवरांनी सहकार्य केलं. रूपचंद मालपाणी म्हणजे लातूरचे प्रसिद्ध कंत्राटदार, त्यांनी ते बांधकाम केलं. अनेक मंडळींनी त्याला सहकार्य केलं आणि तिकडे वसतिगृह सुरू झालं. या वसतिगृहामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अगदी आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आदिवासी भागात मागास मुलं इकडे आणून त्यांचं राहणं, जेवणखाण आणि शिक्षण अशा सगळ्या सुविधा त्या संस्थेत होत्या. त्यावेळेला प्रकाश पाठक हे गावामध्ये राहायचे. पहाटे सायकल घेऊन 5 वाजता विवेकानंद संस्कार संस्थेवर यायचे आणि ते मुलांना उठवायचे आणि 5 वाजता त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. आज सांगायला आनंद होतो, या वसतिगृहात राहणारे पहिले विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वोत्तम कुलकर्णी, ते इंजिनियर आहेत, सेवानिवृत्त झालेत. एक शास्त्रज्ञ आहेत, ते हैदराबादला शिकलेत. एक महिला बाल विकास कल्याणमध्ये अधिकारी होते, तेही सेवानिवृत्त झाले. अशा अनेक विद्यार्थी या आपल्या संस्थेमध्ये शिकून गेले. कालांतराने असं झालं की 1993चा भूकंप झाला आणि भूकंपाच्या वेळा पूर्ण संस्थेच्या इमारतच आणि तिथे राहणारे सगळे विद्यार्थी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कामाला लागले. अशा अनेक उपक्रम त्या काळामध्ये धुंडा महाराज देगलूरकरांचं संस्कार या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. ते एका शब्दाच्या व्याख्यानमालेसाठी एवढी गर्दी होती की 3 तास ते व्याख्यान चाललं. संस्कार नावाचं एक मासिक संस्थेच्या वतीनं काढण्यात येत होतं. अशा अनेक उपक्रम त्यावेळेला राबवले गेले. त्यानंतर ती सगळी जी मंडळी त्यातले काही थकलेले होती, जुने मंडळी, आणि त्यामुळं ही छोटी इमारत वसतिगृह एवढं पुरेसं नाही, तर काम आणखीन वाढवलं पाहिजे. यासाठी शहरातल्या डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा काही नव्या मंडळींना याच्यात इन्व्हॉल्व करण्यात आलं आणि साधारण 2000पासून ही सगळी मंडळी कामाला लागली. छात्रशक्ती केंद्र निर्माण व संचालन समिती या नावाने काम सुरू झालं आणि नवीन सगळी मंडळी होती. त्यांनी सर्वांनीच पहिल्याच बैठकीत, अतुलजी ठोंबरे होते, आणि पहिल्या बैठकीत असं सांगितलं की सुरुवात आपल्यापासून करायची. आपण सगळेजण काम करणार असो तर आपण 2 पैसे याच्यामध्ये घातले पाहिजे, तर काम होतं, लोकांना आपल्याला पैसे मागता येतील. आणि सगळ्यांनी स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन दिलं. कामाला सुरुवात झाली. केवळ इमारत बांधून चालणार नाही, तर उपक्रम घेतले गेले पाहिजेत आणि त्यावेळेला अनेक उपक्रम घेतले गेले. याच सभागृहामध्ये उद्योजकता विकास परिषद घेण्यात आली होती.
इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकचे 800 विद्यार्थिनी उपस्थित होते. देशातले नामवंत उद्योगपती या ठिकाणी होते. तेव्हाचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी त्याचं उद्घाटन केलं. भेलचे कार्यकारी संचालक त्याला होते. दिवसभराची ती परिषद झाली. एक मोठा उपक्रम आपण तो घेतला. 2015मध्ये संस्कार स्वच्छतेचा, त्यावेळा ते स्वच्छता अभियान सुरू झालं होतं आणि गंजगोलाईमध्ये 17 संस्थेचे 600 जण सहभागी होते. महापालिकेच्या सहकार्याने आपण गंजगोलाईचा परिसर सगळा स्वच्छ केला आणि ते एक वेगळा संस्कार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता हे सगळी मंडळी एकत्र जमली. आपण सर्वांना एकत्र करू शकलो. असे अनेक उपक्रम आपण राबवले. 2013च्या दरम्यान विवेकानंद यांचं सार्धशतीचं ते वर्ष होतं आणि या सार्धशती वर्षामध्ये जरा जोरदार उपक्रम, कारण संस्थेचं नाव विवेकानंदांच्या नावाने आहे. इथनं 70 विद्यार्थी कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीला तिथून ज्योत प्रज्वलित करून आणली आणि संस्थेच्या कार्यालयामध्ये ती 1 वर्षभर ज्योत तेवत ठेवली होती. परिसरातल्या अनेक गावामध्ये ज्योत घेऊन जाऊन कार्यक्रम करण्यात आले. त्याच वेळेला संकल्प असा सोडला की आपल्या विवेकानंद चौकामध्ये अर्धपुतळा होता, या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करायचा. हा पूर्णाकृती पुतळा आपण उभा करू, पण आहे त्या पुतळ्याचं वर्षभर पूजन करायचं. सकाळी 8:31 365 दिवसात ऊन असो, वारा असो, पाऊस असो, एकही दिवस एकही मिनिट उशीर झाला नाही आणि दर दिवशी नवे लोक त्या पूजनाला उपस्थित होते. हा उपक्रमाची सगळी जबाबदारी घेतली संस्थेचे विद्यमान संचालक आहेत संजयजी गुरव, ते यात उपस्थित आहेत. म्हणजे समाजासमोर एक वेगळा आदर्श आपण घालून दिला. त्या काळामध्ये दर 2 महिन्याला एक व्याख्यान, म्हणजे विवेकानंदांचं नरेंद्र ते विवेकानंद, विवेक गळसाचीच त्या व्याख्यानाला होते. त्याच्यापूर्वी गळसाई साहेबांचं स्वप्ने बघा स्वप्ने जगा असं तरुणांसाठी व्याख्यान ठेवलं होतं. त्याही व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान त्यावेळेला ठेवलं. डॉक्टर अशोक मोडक यांचं व्याख्यान होतं. असे 6 व्याख्यानं त्यावेळेला केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुतळा उभा राहिला विवेकानंदांचा. देशातला दुसरा पुतळा लातूरमध्ये उभा राहिला. लातूरचा तो पूर्णाकृती पुतळा आपण महापालिकेकडे एकही रुपया घेतला नाही. आपण सगळा तो चौक जो आहे तो विकसित केला, पुतळा उभारला आणि लोकार्पण सोहळा करून तो पुतळा महापालिकेकडे दिला. त्याचं मेंटेनन्स आपण अजूनही करतो आहोत. त्यानंतर मग लातूरमध्ये जेवढे पुतळे होते, पुतळ्याची देखभाल आपण केली पाहिजे याची जाणीव वेगवेगळ्या लोकांमध्ये निर्माण झाली आणि विवेकानंद संस्कार संस्थेने जो एक समाजासमोर आदर्श ठेवला त्याचाही कौतुक झाला. संस्थेने असा विचार केला की आपण एक स्वयंसेवी संस्था म्हणून काम करत असताना अशा पद्धतीनं विचार करून काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल. जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये लाईक माइंडेड ज्या संस्था होत्या, महाराष्ट्रातल्या 117 संस्थांचे 300 प्रतिनिधी, त्याची 2 दिवसाची परिषद घेण्यात आली. रासव संघाचे सेवा कार्याचे प्रमुख सुहासराव हिरेमठ हे त्याला आले होते आणि अतिशय चांगली चर्चा त्या वेळेला आपल्याला करता आली. त्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रमोदिनी यांच्या सहकार्याने एकूण संस्थांचं आर्थिक विषयामध्ये ऑडिटिंग असेल, या सगळ्या विषयामध्ये ढिसाळपणा असतो. आपल्या जिल्ह्यातल्या 57 संस्थांचे प्रतिनिधी आपण बोलावले होते संस्थेत आणि 1 दिवसाचं विनाशुल्क ती आपण कार्यशाळा घेतली. अशा अनेक उपक्रम आपण सातत्याने घेतो आहोत. एक नवदाम्पत्यासाठी आपण उपक्रम घेतला की त्यांनी त्यांचं जीवन हे कसं पुढे संपादित म्हणजे एकूण विकसित कसं करायला पाहिजे, जीवनाला सामोरे जाताना काय समस्या येतात याची 1 दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली, ज्याला 250 जण सहभागी होते.
गेल्या काही वर्षातले हे उपक्रम, ठळक उपक्रम मी सांगतो आहे. आम्ही आत्ता एक दर महिन्याला एक वेगळा विषय कोणीतरी मांडायचा, आपल्या इथल्याच त्या तज्ज्ञांनी अभ्यास करून दर महिन्याचा शेवटचा शनिवार संध्याकाळी 5 वाजता 45 मिनटं साधारण विषयाची मांडणी करायची आणि साधारण 20 मिनटं त्याच्यावर चर्चा. 8 महिने बिनचूक तो उपक्रम राबवला जातो आहे. त्याला जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे मान्यवर मंडळी ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे अशा चर्चांमध्ये, त्याच्यामध्ये ते सहभागी होत आहेत. अशा अनेक उपक्रम आपण घेतो आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा पहिला कार्यक्रम आपण गळसाजींचं व्याख्यान ठेवलं आहे. त्याचा विषय आपल्याला माहिती आहे, विवेकानंदांचं हिंदुत्व. हे विषय ठेवण्यामागचं पण कारण आहे. सध्या आपल्याला माहीत आहे हिंदुत्व हे मार्केटिंगचा विषय झाला आहे. जो तो सांगतो आहे की माझं हिंदुत्व खरं, म्हणजे आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्यातलं नाही, आमचं हिंदुत्व हिंसक नाही, आमचं हिंदुत्व प्रतिगामी नाही. मग हे नेमकं हिंदुत्व आहे काय? आम्हीच खरे हिंदू, जे या देशात राहतात ते हिंदू, जे हिंदू धर्माला मानतात ते हिंदू. वेगवेगळ्या व्याख्या ज्याला जशा सुचल्या तशा लोक मांडतात आणि त्यामुळे जरा कन्फ्युजन होते समाजामध्ये, नेमकं हिंदुत्व काय. विवेक गळसासे यांचा अभ्यास आपल्या सर्वांना माहिती आहे, लातूरकरांना. आणि विवेकानंदांना अभिप्रेत हिंदुत्व काय होतं, म्हणजे नेमकं हिंदुत्व काय हे समजावून घेण्यासाठीच आजचा विषय ठेवला आहे. आगामी काळामध्ये आपण अनेक उपक्रम घेणार आहोत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्फत इथले पालक, विद्यार्थी, कारण हे लातूर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं, त्यांच्यासाठीच्या कार्यशाळा घेणार आहोत. अशा ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग पाहिजे. 50वं हे वर्ष आहे आणि हा सहभाग केवळ उपस्थितीचा नाही तर तन मन धनाने प्रत्येकाने यात सहभागी व्हावं हे आवाहन करतो. आणि मला दिलेला वेळ संपला असल्यामुळे माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विवेकानंद संस्कार संस्था अर्थात एका रोपट्याचं वटवृक्षात होत असलेलं रूपांतर आपण अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी प्रस्तुत केलात, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर पार्टिकल डायनामिक्स एक्सपोर्ट युनिट गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असलेल्या, केंद्रीय सरकारची फेलोशिप प्राप्त असलेल्या मृणालताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. वंदे मातरम. स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझं अध्यक्षीय मनोगत इथे ठेवते. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ निरूपणकार, ज्यांच्या वाणीने आणि ज्यांच्या विचाराने आपण सर्वच जण प्रभावित आहो असे गळसासे दादा यांना मी सादर नमन करते. तसेच विवेकानंद संस्कार संस्थेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध ॲडव्होकेट व ज्येष्ठ समाजसेवक माननीय पांडेदादा यांना माझा नमस्कार. विवेकानंद संस्कार संस्थेचे सचिव, सुप्रसिद्ध पत्रकार श्री प्रदीपजी नणंदकर, आपल्यालाही माझा नमस्कार. आणि सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय संजयजी आयचित यांनाही माझा नमस्कार. विवेकानंद संस्कार संस्थेला यांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आपण सर्वच जण या संस्थेचा सुवर्ण उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आपली संस्था 50 वर्ष पूर्ण करते आहे हे खरंच खूप विशेष आहे. सोपं नसतं इथपर्यंत येणं. अनेक आव्हानं, अनेक अडचणी आपल्याला आलेल्याच असतील, पण स्वामी विवेकानंदांचे विचार आणि समाजाच्या भल्यासाठी अनेक विषय घेऊन आपल्या संस्थेमध्ये दर महिन्याला व काही विशेष कार्यक्रम आपण घेत असतात आणि ह्याचा फायदा निश्चितच समाजाला होत असतो. आता मी माझं मनोगत मांडते. नुकताच आपण जागतिक महिला दिवस साजरा केला. त्यानिमित्ताने सर्व माझ्या महिला मैत्रिणींना मी शुभेच्छाही देते आणि मातृशक्ती आणि कुटुंब व्यवस्था यावर एक छोटंसं मनोगत माझं ठेवते.
असं म्हणतात की एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल किंवा त्याला पाडायचं असेल तर त्या देशाच्या मूळ संस्कृतीला किंवा कुटुंब व्यवस्थेला जर धक्का लावला किंवा उद्ध्वस्त केलं तर तो देश रसातळाला जातो. यासाठी मातृशक्तीचं कसं महत्त्व आहे हे मला सांगायचं आहे. अमेरिकेमध्ये नुकतंच आपण बघितलं की प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स झाले, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आता तिथले राष्ट्रपती झाले. पण निवडणुकीदरम्यान जेव्हा ते उभे होते निवडणुकीसाठी, त्यांच्या विरुद्ध कमला हॅरिस होत्या, तर तिथले जे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत एलन मस्क, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या खूप विरोधात होते, एकदम कट्टर विरोधक होते. ते त्यांना विक्षिप्त, काहीतरी जोकर आहेस असं बरेच विशेषणं लावून त्यांची खिल्ली पण उडवत होते. आणि आपण सर्वांनी टी व्हीवर बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला आणि त्यात ते बचावले. आणि ह्याच प्रसंगाने एलन मस्क यांनी असं ठरवलं की मी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट करेन. एक कट्टर विरोधक त्यांच्या फेवरमध्ये आला आणि त्यांनी त्या निवडणुकीमध्ये भरमसाठ खर्चही केला आणि त्यांचा प्रचारही केला आणि डोनाल्ड ट्रम्प जिंकून आले. एक कट्टर विरोधक डोनाल्ड ट्रम्पच्या कडनं कसा काय झाला, कारण एलन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलं. त्याचं झालं असं की त्यांचा मोठा मुलगा, 2 मुलं आहेत त्यांना, तर मोठा मुलगा जेव्हा 18 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी मुलींचे कपडे घातले, मुलींसारखा पेहराव केला आणि कोर्टामध्ये जाऊन हजर झाला आणि त्यांनी तिथे कोर्टामध्ये सांगितलं की यापुढचं आयुष्य मी मुलीसारखं जगणार आहे. आणि एलन मस्क काहीही करू शकले नाही. एवढा भरपूर अमाप संपत्ती असूनसुद्धा काहीही त्यांना करता आलं नाही. आणि हाच तिथे कायदा आहे की पालकांनी विरोध करायचा नाही. जर पालकांनी विरोध केला तर त्याच्यासाठी त्यांना जेल आहे किंवा अटक पण होऊ शकते. छोट्या छोट्या शाळांमध्ये जेव्हा नर्सरीतले पण मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांना तिथे विचारलं जातं की तुला मुलांमध्ये बसायचं आहे, मुलाला विचारतात मुलांमध्ये बसायचं आहे की मुलींमध्ये. समजा त्यांनी म्हटलं की मी मुलीमध्ये बसू इच्छितो, तर त्याप्रमाणे त्याला तसं सगळं सहकार्य केलं जातं. म्हणजे तसे कपडे दिले जातात, त्याला मानसिकरित्या तू मुलगी आहेस म्हणून तसं तयार केलं जातं. आणि जर ह्याला पालकांनी विरोध केला तर तिथे कायदा आहे. असा हा प्रकार तिथे अमेरिकेमध्ये चालू आहे. म्हणजेच तिथल्या कुटुंब व्यवस्थेला धक्का देणं चाललेलं आहे. असं जेव्हा जो बलाढ्य राष्ट्रसुद्धा अशा व्यवस्थेपुढे हतबल आहे तर इतर देशांचं काय. मला असं वाटतं की आपल्या मातृशक्तीचं आता खरं काम आहे. आपल्या इकडे बरंचसं असे प्रकार होतात आहेत. आजकाल मुलामुलींना लग्नच नको आहे, लग्न केलं तर मूलबाळ नको, लिव्हिंग रिलेशनशिपचं तर सध्या खूप मोठी समस्या झाली आहे, लव जिहाद आहे, मंगळसूत्र घालणार नाही, असे एक ना अनेक प्रकार आजकाल पुढे येतात आहेत. तर मला असं वाटतं की आता मातृशक्तीने आपल्या घराकडे, आपल्या परंपरेकडे, आपल्या पारंपरिक सणांकडे, एकत्र एक वेळचं तरी जेवण, दारापुढची रांगोळी असू दे, आपल्या सणावारांना आपला पेहराव असू दे, ह्याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. सुसंवाद हा दर दिवशी तिने प्लॅन करून केलाच पाहिजे. काळ कठीण आहे, आपल्या पण कुटुंब व्यवस्थेबरोबर हल्ला होतो आहे. तर मला असं वाटतं की मातृशक्तीने नक्की पुढाकार घ्यावा आणि आपल्या देशाला वाचवण्याची गरज आहे. आणखी एक मुद्दा नमूद करते की सच्चा हिंदू किंवा सच्चा भारतीय कोण आहे. जेव्हा आपण राष्ट्रगीत गातो किंवा वंदे मातरम म्हणतो, देशभक्तीपर गाणं म्हणतो, त्यावेळेला ज्याच्या हृदयामध्ये दुःख असेल की मी हे जे काही गातो आहे हे खंडित भारत देशासाठी गातो आहे, आणि जेव्हा तो डोळे बंद करतो त्यावेळेला त्याला जेव्हा अखंड भारत दिसतो तो खरा सच्चा हिंदू मला वाटतो आणि तोच खरा सच्चा भारतीय वाटतो. असे हे माझे छोटेसे विचार मी आपल्यापुढे मांडलेत. मला इथे खरंच म्हणजे एक मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि मला त्या छान कार्यक्रमाचं मला अध्यक्षपद मिळालं. मला असं वाटतं की
यांच्या 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला आपण इथे जमलो आहे. तर अध्यक्ष, सचिव आणि ह्याला जुडलेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे आज ह्या 50 वर्षापर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर त्या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. व्यासपीठ व्यवस्थेमध्ये आपण थोडासा बदल करतोय. आजचे प्रमुख वक्ते अर्थात निरूपणकार विवेकजी घळसासी यांचं निरूपण आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून विशेष व्यासपीठाची योजना आपण करतोय. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी समोरच्या रांगेत स्थानापन्न व्हावं. भारतातील राष्ट्रवादाचे तेजस्वी आणि ओजस्वी स्वरूप म्हणजे हिंदुत्व. मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे हिंदुत्व. जगा आणि जगू द्या हा मंत्र जपत वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना अंगीकारणारी जीवनशैली म्हणजे हिंदुत्व. केवळ एक धर्म म्हणून नव्हे तर समग्र मानव कल्याणासाठी हजारो वर्षापासून मानवाने धारण केलेली सात्विक विचारधारा म्हणजे हिंदुत्व. अशा ह्या हिंदुत्वाचे अर्थात स्वामी विवेकानंदांचे हिंदुत्व या विषयावरती आपल्यासमोर निरूपण करणार आहेत आदरणीय विवेकजी घळसासी सर. अर्थातच जसं सूर्याच्या प्रकाशाची कुठलीही उपमा किंवा कुठलंही उदाहरण आपल्याला द्यावं लागत नाही, तसं घळसासी सरांबद्दलही त्यांचा परिचय करून द्यावा असं नाही. आपण सारेच जणं त्यांचं समग्र व्यक्तिमत्व आणि त्यांची व्याख्यानं याच्याशी परिचित आहात. अतिशय सुंदर विचारांमध्ये विवेकानंदांचं हिंदुत्व ते आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहेत. आदरणीय विवेकजी घळसासी सर. रत्नाकरा धौतपदाम असं ज्या उत्कटतेने आपण भूभागाचं वर्णन करतो, त्या भारत मातेला आणि त्या भारत मातेच्या सुपुत्र स्वामी विवेकानंदांना मी मनापासून साष्टांग प्रणिपात करतो. हिमालय किरीटिनीम, ज्या भूभागाचं किरीट मुकुट हिमालय आहे, अशा भारत मातेमध्ये जन्म घेतलेल्या तुम्हा सर्व श्रोते, बंधू भगिनी, माता पिता, पत्रकार मित्र या सगळ्यांनाही मी अभिवादन करतो. खूप वर्षांनी, म्हणजे खरोखरच खूप वर्षांनी आपल्याशी संवाद साधायचा हा अवसर मला प्राप्त झाला आहे आणि तोही एका मंगल निमित्ताने. विवेकानंद संस्कार संस्थेच्या 50 वर्षाच्या पूर्तीच्या क्षणी पहिला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर काही विचारदर्शनासाठी व्हावा आणि ती संधी मला मिळावी, याच्यामध्ये काही ना काहीतरी भगवंताची विशेष रचना आहे. विवेकानंद संस्कार संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सक्रिय किंवा शुभेच्छात्मक असं जे पाठबळ मिळालं, त्या सगळ्या आजवर या संस्थेच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी मनापासून वंदन करतो. व्यासपीठाची रचना बदलली हे बरं झालं. एक संजय किती महाग पडतो, 2 संजयाच्या मध्ये मला बसवलं होतं. पण संजय पांडे असोत, संजय आचित असोत, माझे मित्र प्रदीप नणनकर असोत, मृणालताई, खरं तर मी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रांगेतल्या प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो, पण ते न घेताही तुम्ही ओळखू शकाल की मी तुमच्याविषयीची कृतज्ञता आणि सद्भावना व्यक्त केली. स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व असा विषय घेण्यापाठीमागचं कारण प्रदीपरावनी सांगितलं. एखाद्या महापुरुषाचं चरित्र सांगणं फार सोपं असतं, लोकांना आवडतंही ते. एक तर चरित्रामध्ये प्रसंग असल्यामुळं
प्रसंगामधली रसनिष्पत्ती करणं वक्त्यासाठी सुद्धा सोपं असतं आणि प्रसंगाचं नाट्यीकरण जेवढं होईल तेवढे श्रोते रंगतात. पण एखादी तात्विक भूमिका उलगडून दाखवायची असेल तर वक्त्या इतकं श्रोत्यांना पण धैर्य बाळगावं लागतं. साधारणपणे 7:35 7:40 पर्यंत मला बोलायचं आहे, 6:30 वाजलेले आहेत. आणि हे शक्य त्यामुळंच होतं आहे की सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका असूनही त्यांनी इतकं संयमित सूत्रसंचालन केलं, नाही तर पुरेपुरे म्हणायची वेळ येते. त्यांचाही मी आभार मानतो आणि तुमच्यामुळंच हे शक्य झालं. खरंच काय आहे हिंदुत्व? हिंदुत्वाची व्याख्या करण्यासाठीची आजची योग्य वेळ आहे असं आपल्याला का वाटतं? का बरं ही निकड आपल्याला जाणवायला लागली की आता हिंदुत्वाविषयी थोडी स्पष्ट कल्पना दिली पाहिजे? यापूर्वी कोणी दिली नाही का? यापूर्वी कोणी हिंदुत्वाचा विचार केला नाही का? तर अशा अनेक संस्था संघटना आपल्याला सांगता येतील की ज्यांनी आपापल्या परीनं हिंदुत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मध्ये मध्ये कट होत आहे. त्या प्रत्येकाने ज्या पद्धतीनं हिंदुत्व मांडलं त्या कोणाचाही अधिक्षेप करण्याचं कारण नाही. कारण का अनेकदा अशा संघटना किंवा त्या संघटनांचं धुरीणत्व करणाऱ्या व्यक्तित्वांच्या माध्यमातून नियती त्या त्यावेळी पोषक असलेलं, उपयुक्त असलेलं, अनुकूल असलेलं असं भावजागृतीचं कार्य करत असते. आणि त्यामुळं कोणी हिंदुत्वाची कोणती व्याख्या केली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे असा आपल्याला विचार करायचा नाही आहे. हिंदुत्व शिवत्वाला घेऊन चाललंय हे जितकं खरं तितकं हिंदुत्व कधी कधी शिवराळ होतं हे पण खरं आहे. आणि हे दोन्ही होणं त्या त्यावेळेच्या क्षणाची गरज आहे. कारण का शिवत्वाचा शुभंकर संदेश देत आपण जर आचमन करत बसलो तर हिंदू विरोधकांना ते समर्थ उत्तर होणार नाही. मग अशा वेळी धटासी धट उद्धटासी उद्धट व्हावं लागतं आणि ज्याला ज्या भाषेत जी गोष्ट कळते त्या भाषेत ती त्याला ऐकवावी लागते. आणि त्यामुळं क्वचित कधी असा उद्रेक जो दिसतो हिंदुत्वाच्या मांडणीतला त्यांनी गांगरून घाबरून जायचं काही कारण नाही. ती त्या क्षणाची निकड आहे आणि नियती ते करून घेते आहे. सहन करण्याची पण एक मर्यादा असते, सोसण्याची पण एक मर्यादा असते. आणि समन्वय, सामंजस्य, भाईचारा 75 वर्ष आपण ऐकतच आलो आहोत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. परिणाम काय दिसत आहेत? या देशाचा स्वाभाविक बहुसंख्य असलेला समाज उपेक्षित राहिला. या देशाचा पुत्रवत असणारा सनातन वैदिक धर्माचा अनुयायी उपेक्षेचा विषय झाला. एवढंच नाही तर हिंदू आध्यात्मिकतेचा अंगीकार करणारा एक मोठा समाज घटक कुचेष्टेचा विषय झाला. आणि ज्यांनी एकत्र येऊन आपल्या एकत्रितपणाच्या ताकदीवरती बलाढ्य असं केंद्र सरकारही झुकवलं, राज्य सरकारही झुकवली. एक तुष्टीकरणाचा खेळ चालला. आणि आम्ही एका अगदी बेगडी सर्वधर्म समभावाच्या कल्पनेमध्ये असे अडकून गेलो की ती आमच्या डोक्यावरची भूल उतरलीच नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला तर इथला संख्येच्या दृष्टीनं मुळीच अल्पसंख्य नसलेला हा मुस्लिम समाज अधिक मस्तवाल होत गेला. कोणालाही ते झुकवू शकायला लागले. एका अर्थाने निवडणुका जिंकण्याची हमी कोण देईल तर मुस्लिम समाज देईल.
नंतर ख्रिश्चन समाज देईल. जो संघटित आहे आणि स्वतःला अल्पसंख्याक म्हणून घेतो आहे असा समाज एक गठ्ठा मताच्या जोरावरती राजकीय पक्षांना झुलवायला लागला, झुकवायला लागला, शरणागती पत्करायला लावला. आता अशा वेळी आपल्याकडून काय अपेक्षित आहे? प्रयागराजच्या त्रिवेणी संगमातलं तीर्थ आणून प्रोक्षण करणं, त्यांनी शुद्धी होणार आहे? त्यांनी शुद्धीवर कोणी येणार आहे? तर येणार नाही. अशा वेळी नियतीच्या असं लक्षात आलं की विश्वाचं कल्याण व्हायचं असेल तर हिंदुत्वानी आपल्या अंगावरची भरजरी असतील पण सोळी सोडून दिली पाहिजे, कद काढून टाकला पाहिजे आणि रणभूमीवर शोभणारं वस्त्र धारण केलं पाहिजे. आणि म्हणून संन्याशाच्या हातामध्ये कमंडलू शोभतो हे जेवढं हिंदुत्व आहे तेवढं समाज संन्याशाच्या इशाऱ्यावर बुलडोझर चालतो हे पण हिंदुत्व. पण मग एकदा एक गोष्ट आहे हे जर उत्तर आहे म्हणून स्वीकारलं आणि स्थायी स्वरूपात तसेच वागायला लागलो तरी गोंधळ होईल. पण ह्या सगळ्या आक्रमकतेचा एक फायदा काय झाला तर निवडणुकीमधली तथाकथित अल्पसंख्याकांची व्हेटो पॉवर गेल्या 10 वर्षात संपून गेली. त्यांच्या लक्षात आलं की मी मत दिलं काय आणि न दिलं काय. सरकार आपल्या ताकदीवरती निवडून येत आहे आणि त्या सरकारच्या पाठीमागे राजकीय पक्ष कोणताही असो इथला बहुसंख्य हिंदू समाज संघटित होतो आहे. सोज्वळतेच्या संथा काही कमी दिल्या का? निद्रिस्त असलेला हिंदू जागा झाला का कधी? किती परोपरीनं त्याला तात्विक मार्गदर्शन केलं. कूस बदलणं राहो, पापणी तरी उघडण्याचे कष्ट हिंदू समाजाने घेतले का? मग अशा हिंदू समाजाच्या कानाशी उठ रे बाळा, उठ रे बाळा असं म्हणून तो जागा होण्याची शक्यता नाही हे नियतीच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा नियतीने सांगितलं उठला नाहीस तर तुझं नुकसान होईल. तुझे जर असेच तुकडे पडत गेले तर तुझं अस्तित्व नाहीसं होईल. आणि वेदवाक्या इतका महत्त्वाचा उद्गार पुन्हा एकदा सर्वसंग परित्याग केलेल्या संन्याशाच्या मुखातूनच आला, बटेंगे तो कटेंगे. ही पण हिंदुत्वाचीच व्याख्या आहे. पण तरी संयोजकांना, विवेकानंद संस्कार संस्थेच्या कार्यकर्त्यांना असं का वाटलं की हिंदुत्वाची समग्र मूलभूत शुद्ध व्याख्या श्रोत्यांच्यापर्यंत जायला पाहिजे? त्याचं एक कारण आधी आपण थोडं समजून घेऊ आणि मग विवेकानंदांचे काही विचारही मी आणलेत. कारण का एका सीमित दायऱ्यामध्ये तो सगळा विषय घ्यायचा असेल तर मुक्त चिंतन हे योग्य नाही. एका अर्थाने एका छोट्या बौद्धिक वर्गासारखा हा आपण विषय करतो. भारताच्या अंगभूत अस्मितेची जाणीव जेव्हा जेव्हा अभारतीय किंवा भारत विरोधी दुष्प्रवृत्तीनं झाली तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट काय केली? मृणालताईंनी जसं सांगितलं की कुटुंब व्यवस्थेवरती घाला घातला. बरोबरच आहे. शिक्षण संस्थेवर घाला घातला. बरोबर आहे. पण त्या पलीकडे लक्षात न येऊ देता मोठ्या चतुराईने हिंदू अस्मिता उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. म्हणजे जे जे हिंदुत्वाला पूरक आहे, हिंदुत्वाचा सिंहनाद जिथून जिथून ऐकू येतो आहे ते सगळं अशास्त्रीय आहे, कालबाह्य आहे, निरर्थक आहे, अंधश्रद्धेचं आहे. अशा पद्धतीचा एक प्रचार प्रसार, दुष्प्रचार खरं तर सगळीकडे केला गेला. आपल्या लक्षातच आलं नाही की हे काय करताय. आणि हळूहळू एक इकोसिस्टीम अशी डेव्हलप झाली की हिंदुत्वाविषयीची घृणा निर्माण होईल, किमान हिंदुत्वाविषयीचं औदासीन्य निर्माण होईल, अशी एक व्यवस्था निर्माण करायची. वेगळ्या पातळीवरती त्याचा विचार झाला. याच्यामध्ये स्थानिक जे होते हिंदुत्व विरोधी, खरं तर राष्ट्रविरोधी, त्या लेफ्ट लिबरल गँगनी म्हणजे सरळ सोप्या भाषेत
कम्युनिस्टांनी, डाव्या विचाराच्या लोकांनी, बुजत का होईना पण समाजवाद्यांनी या सगळ्या कारस्थानाला एक वैचारिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. कम्युनिस्टांनी जगभर असा नतद्रष्टपणा केला, हिंदुस्थानातही केला. आणि कम्युनिस्टाच्या DNA मध्ये हे आहे, ते जिथलं खातात तिथले कधीच होत नाहीत. त्यामुळे इथले ते कधीच झाले नाही. म्हणजे भारत चीन युद्धामध्ये भारतीय जखमी सैनिकांना रक्त मिळावं यासाठी सरकारच्या वतीनं आवाहन केलं गेलं असताना कम्युनिस्टांनी त्याच्या प्रति आवाहन करून रक्तदान करू नका असं सांगितलं. आता ह्याच्यापेक्षा देशद्रोहाचा कोणता पुरावा पाहिजे होता आपल्याला? बाकी चीन, रशियाशी असलेले त्यांचे लागेबांधे, त्याच्यावर विनोदही खूप झाले. मॉस्कोत पाऊस पडला तरी लातूरमधला कम्युनिस्ट छत्री उघडून जातो, जेव्हा की इथे 10 वर्ष पाऊस पडलेला नाही. एका बाजूनी इथले लोक हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण निर्माण करायला वैचारिक नव्हतंच ते, पण वैचारिक आहे अशा पद्धतीनं ते मांडणी करत होते. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटलं डावे, समाजवादी किंवा तत्सम लेफ्ट, लिबरल, लिब्रांडू हे जणू काही बुद्धिवादी आहेत आणि हिंदुत्वाचा विचार करणारे निर्बुद्ध आहेत, प्रतिगामी आहेत, इतिहासात रमणारे आहेत, असा एक अपप्रचार केला गेला. याचा आणखीन विस्तार होत गेला. म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये डीप स्टेटच्या पैशांनी अशा नव्या पिढीच्या मुलामुलींची, तरुण तरुणींची निर्मिती केली गेली, म्हणजे वैचारिक निर्मिती, की जे हिंदुत्वाला वेगवेगळ्या व्यासपीठावरती विरोध करतील. करोडो डॉलर्स यासाठी खर्च केले जात आहेत आजही. आणि डीप स्टेटचा सगळ्यात जास्त पैसा काही विद्यापीठं ज्याच्या पैशावर सुरू आहेत, असा सोरोस, आपण नाव ऐकलं आहे त्याचं, तो उघडपणाने सांगतो की मला हिंदुस्थानला अस्थिर करायचं आहे आणि त्यासाठी मी करोडो रुपये खर्च करायला तयार आहे, डॉलर्स, रुपये नाही. म्हणजे त्या पातळीवरती एक प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या पातळीवर जगामध्ये सगळीकडे हिंदुत्व विरोधी वातावरण निर्माण करायचं असेल तर विद्यापीठं, महाविद्यालय याच्याबरोबर वैचारिक व्यासपीठावरची संमेलनं भरवली पाहिजेत आणि डिसमेंटल ग्लोबल हिंदुत्व अशी एक मुवमेंट चालवली. ती अमेरिकेतल्या काही हिंदू संघटनांनी प्रयत्न केल्यामुळं मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकली नाही. ही गोष्ट खरी असली तरी हा एक षडयंत्राचा भाग होता की डिसमेंटल ग्लोबल हिंदुत्व, सगळीकडे एक हिंदू फोबिया निर्माण करायचा आणि जगामध्ये हिंदुत्वाला बदनाम करायचं. अशा वेळी 2012, 13, 14 पासून या देशामध्ये हिंदुत्वाच्या बाजूनं हलकी हलकी झुळूक यायला लागली. आणि ती झुळूक येत असताना लक्षात असं आलं की दाराच्या एका फटीतून इतकी सुखकर झुळूक येते आहे तर दारच का उघडायचं नाही. आणि त्या दार उघडून शुद्ध हवा किंवा वाहतं वारं आत घेण्याच्या नादात काही जणांनी अतिरेक केला, काही जणांमध्ये उग्रता आली, काही जणांमध्ये आक्रमकता आली. आणि मी पुन्हा रिपीट करतो की ह्यातलं काहीही चुकीचं नव्हतं, कारण का ती त्या वेळची गरज होती. त्यावेळी तसंच बोललं जाणं आवश्यक होतं. पण याचाही एक गैरफायदा घेऊन हिंदुत्वाच्या व्यापक संकल्पनेला चूड लावायचा प्रयत्न हिंदुत्वाचं कातडं ओढलेल्याने केला. म्हणजे जसं प्रदीपरावने वाक्य सांगितलं ते ज्या कोणाच्या सुपीक बुद्धीतून आलं, म्हणजे सुपीक बुद्धीच आहे की नाही हा प्रश्न आहे तिथे, की जानव्या शेंडीचं हे हिंदुत्व नाही. हिंदुत्व कधी जानव्याचं आणि शेंडीचं होतं. पण व्यंगचित्राच्या आसपास राहून राहून एखाद्याची बुद्धी अशी होऊ शकते की हिंदुत्वालाही शेंडी जानव्याचं हिंदुत्व म्हणायचं. कधीही नव्हतं. नीट समजून घेऊया आपण. शेंडी जानव्याचं हिंदुत्व जे म्हटलं जातं ते समग्र हिंदुत्वातला एक धार्मिक स्तर आहे. त्यात पूजा आहे,
जपजाप्य आहे, तीर्थयात्रा आहे, व्रतवैकल्य आहे, गुरुशिष्य नातं आहे. माझ्या आत्मोन्नतीसाठी केलेल्या मी प्रयत्नाचा एक धार्मिक मार्ग जो आहे तो हिंदुत्वाचा एक पैलू मात्र आहे. पण हिंदुत्व ज्याला म्हटलं जातं ते विशुद्ध रूपामध्ये कसं आहे याची मांडणी अनेक जणांनी केली आहे. एक स्तर आहे हिंदुत्वाच्या राजकीय अभिव्यक्तीचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ते मांडलं. मग हिंदुत्वाची व्याख्या केली, हिंदू कोण ह्याची व्याख्या केली. त्या सगळ्या व्याख्या नव्हती, पण त्यांचा भर कशावर होता, फोकस कशावर होता, तर ती राजकीय अभिव्यक्ती हिंदुत्वाची होती. तीही योग्यच होती, पण तरी तो एक आयसोलेट पार्ट होता. इंटिग्रेटेड होलिस्टिक अप्रोचनी हिंदुत्व समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर हे न नाकारता, पण हे अपुरं आहे हे लक्षात घेऊ. काल नागपूरला दंगा झाला. आज काय करायला पाहिजे होतं? त्या दंग्याच्या विरोधात निषेध म्हणून उपोषण. गांधींनी काही कमी उपोषणं केली? कोणाचं हृदय परिवर्तन झालं? पण जेव्हा हे कळतं की 2 दगड मी फेकतो आणि 4 दगड समोरचा फेकू शकतो, तेव्हा पुढच्या वेळी 2 दगड फेकताना मी विचार करतो की टाकायचा का नाही. हे पण आवश्यक आहे. पण रोज दगडफेक करू शकत नाही आपण, रोज काठ्याकाठी येऊन मारू शकत नाही. पण ज्यावेळी जी आवश्यकता असते त्यावेळी जो एक भाग पुढे येतो सगळ्यांना वाटायला लागतं की हिंदुत्व हेच आहे. म्हणून हे छोटे छोटे पैलू जे हिंदुत्वाचे आहेत त्या सगळ्याच्या मुळाशी एक प्रामाणिक, तेजस्वी, परिपूर्ण, स्वयंप्रकाशी, स्वयंभू आणि विश्वकल्याणकारी असं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेलं नाही. हिंदुत्व हा शब्द जरी आपल्याला आत्ता नवा वाटत असला तरी हिंदुत्व या शब्दाच्या पाठीमागची राष्ट्रीय अस्मिता याचा आपण मागोवा घ्यायला सुरुवात केल्यावर लक्षात असं येतं की वेदोपनिषद काळापासून राष्ट्र हेच इथल्या ऋषीमुनींच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. मग तुम्ही अगदी सप्तशतीच्या पाठामध्ये भगवती मीच राष्ट्र आहे असं म्हणते आहे हे पण म्हणू शकतो, किंवा हे समग्र जे काही दृश्यमान जगत आहे ते मीच आहे, शक्तीचं रूप आहे. ते खरं म्हणजे शक्तीच सगळं आहे, स्थूल काहीच नसतं, शक्तीच महत्त्वाची. आता तर क्वांटम फिजिक्स असो, मेटाफिजिक्स असो, नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे की मॅटर ज्याला आपण म्हणतो, मॅटर नावाची काही गोष्टच नाही. सगळीकडे फक्त ऊर्जा आहे. तिचं एका वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दर्शन घडतं एवढंच. पण आता आपण फिजिक्सचा तास घेणार नाही. मूळ जी संकल्पना आहे की हिंदुत्व, तर त्याचा आधार काय आहे? राष्ट्र हा आहे. कारण का वेदांनी उपनिषदांनी ज्या वेळी राष्ट्रीय चिंतन केलं त्या राष्ट्रीय चिंतनाचाच वर्तमानातला म्हणजे अलीकडच्या 200, 300, 250 काळातला वर्षातला नवा शब्द आहे हिंदुत्व. पण हिंदुत्व ही काही इतकी 300 वर्षातलीच आलेली कल्पना नाही. 7, 8, 10 हजार वर्षापासून वेद आणि उपनिषदामध्ये राष्ट्र ह्याच संकल्पनेचा विचार केला आहे. मग गुलामगिरीमुळं म्हणा, अज्ञानामुळं म्हणा, थोडं स्वार्थ साधण्यासाठी म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, हे सत्य समोर येऊ न देता एका कर्मकांडी विचाराकडे जास्त लक्ष वेधलं गेलं. आणि त्यामुळं असं वाटायला लागलं की अरे वेद आणि उपनिषदांमध्ये फक्त आचमनाचंच हिंदुत्व सांगितलंय का, पूजापाठाचंच सांगितलंय का? ते मुळीच वाईट नाही, ते मुळीच निषेधार्ह नाही, ते मुळीच कोणी टिंगल करावी या लायकीचं नाही आहे. ते उदात्त आहे, ते महत्त्वाचं आहे. पण वेद आणि उपनिषदांनी राष्ट्राची जी कल्पना दिली ती काय होती? आणि म्हणून हिंदुत्वाच्या आविष्काराचे प्रासंगिक आणि स्थायी स्वरूपाचे सगळे आविष्कार एकत्र केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर प्रश्न येतो की ह्यातलं काय खरं आहे, ज्याचा उल्लेख केला की नेमकं काय हिंदुत्व.
त्याचा जर मागोवा घ्यायचा असेल, वेध घ्यायचा असेल, तर आपल्याला स्वामी विवेकानंदांना शरण जावं लागतं. इतकी पार्श्वभूमी अशासाठी सांगितली. मृणाल त्यांनी 2-4 गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. ते पण हिंदुत्वाला घातक आहे. हिंदुत्वाला म्हणजे हिंदू चिंतनाला. वोकिझम नावाचं एक संकट येतं आहे, ते पण हिंदू चिंतनाला, हिंदू जीवनाला घातक आहे. पण ठीक आहे, ट्रान्सजेंडर त्याचं पण एक संकट येतं आहे, बदलतं आहे पण हळूहळू. पण तो एक खूपच मोठा विषय होईल. त्याच्याऐवजी थोडी दिशा स्पष्ट करण्यासाठी प्रास्ताविक केलं. आता स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व काय? स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व ठसठशीत बुद्धिवादाने स्वीकारलेल्या वेदांताच्या तत्वज्ञानातून निर्माण झालेलं हिंदुत्व आहे. यातला एकही शब्द वगळता येणार नाही. ठसठशीत बुद्धिवाद म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल, मग इतके गुरुवार केल्यावर हे मिळेल ते मिळेल, असलं काहीच नाही. देव असतो, देव आहे, मी असं नाही केलं तर देवाचं लक्ष आहे. नरेंद्र नावाचा तरुण मुलगा म्हणत होता की हे पुस्तकात लिहिलंय त्याच्यावर माझा विश्वास नाही, मला कोणी साक्षात अनुभव देईल का? बघा काय चाललंय हिंदुत्वात. नरेंद्र असं म्हणत आहेत, म्हणजे विवेकानंद जे पुढे झाले ते असं म्हणतायत की कोणीतरी मला असं भेटेल का की मी हे ईश्वरी तत्व पाहिलंय. त्याचं वर्षन लोक वेगवेगळं करतात की देवाचं दर्शन मला घडवाल का वगैरे. देव हे फार लास्ट लॅडर आहे या सगळ्या कल्पनेत. ईश्वर हे परमोच्च आहे. विवेकानंदांना देवाचं दर्शन वगैरे नको होतं, देवाचा साक्षात्कार नको होता, ईश तत्वाचा अनुभव पाहिजे होता. आणि कोणी देईल का? मुल्ला मौलवीकडे गेले, पाद्र्यांकडे गेले, धर्मप्रचारकांच्याकडे गेले, महामहोपाध्यायांच्याकडे गेले, शास्त्री पंडितांच्याकडे गेले, आणि कोणीच या तरुण मुलाला हे सांगत नव्हतं की मी तुला ईश्वर दाखवतो किंवा मी ईश्वर पाहिला. ठाकूरांनी तो चमत्कार करून दाखवला. वेधायचा प्रयत्न चालला आहे की हिंदुत्व समजून घेण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता भाबडेपणाची नसून ठसठशीत बुद्धिवादाची आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. उगी हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात असलं मला सांगू नको. तुझा अनुभव काय? आणि जे एका इतक्या ऋतंबरा प्रज्ञेच्या तरुणाला कळालं ते हिंदुत्व सूक्ष्म रूपाने खेड्यामध्ये शेतावर काम करणाऱ्या खानदेशातल्या आमच्या बहिणाबाई चौधरीलाही कळालं. हे बिंदू जोडायचेत आपल्याला. नंतर काहीतरी ग्रहपाठ पाहिजे ना. बहिणाबाई चौधरींना दरवर्षी चातुर्मासामध्ये पोथी पुराणं ऐकायची हौस असते, सवय असते, आवड असते, श्रद्धाही असते. बहिणाबाईंना आस्था होती. ते प्रतिवर्षी जात. एके वर्षी त्यांनी जाणं बंद केलं. सोपानदेव चौधरींनी विचारलं की माय तू का जात नाही? तर ते म्हणाले की नाही जात बस. तर तिकडे काही गैरव्यवस्था आहे का? कोणी अपमान केला का? जो मुलगा आईला विचारतो ते सगळं सोपानदेवांनी बहिणाबाईंना विचारलं. त्या म्हणाले असं काहीच झालं नाही बाळा, पण मी जायचं नाही असं ठरवलं आहे. तो म्हणाला आई मला तरी खरं सांग कारण काय आहे? मग बहिणाबाई हसून म्हणाल्या इतकी वर्ष मी ऐकते कीर्तन प्रवचन, तो नामा म्हणे तुका म्हणे हेच सांगतो, तो काय म्हणे सांगतच नाही. त्याचं स्वतःचं काही ओपिनियन आहे की नाही. ही जी आत्मप्रचितीची ललक आहे ती बुद्धिवादाची सुरुवात आहे. आणि विवेकानंद या बुद्धिवादाने जेव्हा विचार करायला लागले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जगामधल्या इतर सर्व धार्मिक साहित्यामध्ये भाबडेपणाच जास्त आहे, पण वेद आणि उपनिषद मात्र विशुद्ध बुद्धिवादावरती उभे आहे. आणि मग त्यांनी त्या सगळ्याचा ठाकूरांनी दिलेला अनुभव, ठाकूरांनी केलेलं मार्गदर्शन, ही तर गोष्ट मोठी आहेच. पण ठाकूरांचा स्वीकार सुद्धा आपण काय करतो, केवढा मोठा पेंडाल होता आणि कथेला किती लोक होते आणि दुपारच्या रोजच्या जेवणात कोणकोणती पक्वान्न होती ह्याच्यावर कोण गुरु करायचं हे ठरवतं.
यांच्या मठात खूप गर्दी आहे म्हणून विवेकानंदांनी रामकृष्णांना गुरु निवडलं नाही. उलट विवेकानंदांची त्यांच्या 16व्या-18व्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा त्याच्याही आधी ठाकूरांची भेट झाली तेव्हा विवेकानंदांच्या मनात ठाकूरांच्याकडे बघून असाच विचार आला होता की हा तर पागल म्हातारा आहे, ह्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. बघा लक्षात घ्या, आपण तर खऱ्या पागलाला सुद्धा पागल म्हणायचं असेल तर मनातल्या मनात असं करतो, पाप लागलं तर काय करा. म्हणजे गुरुसुद्धा पारखून घेतला आहे. बिंदू जोडा, कृपा करून विसरू नका. विवेकानंद, बहिणाबाई, गुरु पारखून घेतला आहे. विवेकानंद, समर्थ रामदास. समर्थ रामदास म्हणतात की गुरु पारखूनच घ्यायला पाहिजे. शिष्याला साधन लावत नाही, यमनियम सांगत नाही. ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. बिंदू जोड आहे सगळे. म्हणजे मूलभूत एका खेड्यातली माय असो, समर्थांच्या सारखा वैराग्यशाली संत असो, संन्यासी असो किंवा विवेकानंदांसारखा जिज्ञासू तरुण असो, सगळ्यांच्या मनामध्ये जे खतखत आहे ना ते शुद्ध हिंदुत्वाच्या शोधाची प्रक्रिया. आणि मग वेदांताकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा विवेकानंदांच्या लक्षात आलं की ह्या पलीकडे जाऊन जगत कल्याणाचं तत्त्वज्ञानच असू शकत नाही. काय पैलू लक्षात आले? पहिला पैलू लक्षात आला स्वामी विवेकानंदांच्या वेद उपनिषद. सगळं वेदांत म्हणजेच उपनिषद. जिथे वेद संपले, वेदांचा अंत म्हणजे जिथे वेद संपतात आणि नंतर सुरू होतं भाष्य, ते वेदांत आहे. म्हणजे सारी उपनिषद. या उपनिषदांचा अभ्यास करताना आणि इथे जे कोणी तरुण आहेत आणि महाविद्यालयातले आहेत किंवा ज्यांच्या घरातले तरुण अजून आईवडिलांच्या ऐकण्यात आहेत, त्यांना हे घरी गेल्यावर सांगा की तुम्ही जी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकता आहात आत्ता, त्याच्यातले 80% विचार सूत्ररूपाने उपनिषदात पहिल्यांदा आले. आणि हे अंधश्रद्धा नाही आहे, इट्स अ प्रूव्हन, ही फॅक्ट आहे. विवेकानंद विचार करत होते तेव्हा ते म्हणाले की माझा धर्म श्रेष्ठ काय? मी स्वतःला हिंदू का म्हणून घेतोय? कारण का माझ्या हिंदुत्वाचा आधार वेद आणि उपनिषद आहे. विवेकानंदांचं हिंदुत्व. विवेकानंदांचं हिंदुत्व म्हणजे त्यांनी ते काय प्रोडक्ट केलेलं नाही आहे, त्यांना गवसलेलं आहे. आणि ज्याला गवसतं ना त्याचं ते होतं. नदीवर जेव्हा आपण जातो, ज्याला शंख शिंपले सापडतात त्याच्या मालकीचे होतात. शंख शिंपले काय तो निर्माण करत नाही. जो डुबकी लगावतो समुद्रात आणि तळातून काढतो, मोती लागला तर मोती, नाही लागला तर नाही लागला. तसं सावरकरांचं हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व, असं वेगवेगळं हिंदुत्व नसतं. हिंदुत्वाचे त्या वेळेचे ते आविष्कार असतात. पण स्थायी काय आहे? स्थायी विवेकानंदांना सापडला. ते म्हणाले मी हिंदू आहे याचा अभिमान वाटावा अशी गोष्ट कोणती? मी हवेतून वस्तू निर्माण करतो, मी असं नुसतं अंगारा फुंकला की तुमचा आजार पळतो, कशावरही त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणाले की मी हिंदू आहे कारण मला उपनिषद पहिल्यांदा इतक्या स्पष्टपणाने सांगतात की तुला जर माणसाचं जीवन यशस्वीपणे जगायचं असेल तर तुझ्या जगण्यातून 3 शब्द काढून टाक. आज्ञा आहे उपनिषदाची. आणि इथे बसलेला माझ्या सगळं तुम्हा आणि मला हा प्रश्न आहे की हे 3 शब्द माझ्या जीवनात आहेत का? मानसिक दौर्बल्य. उपनिषद असं म्हणतात जो मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे तो हिंदू असूच शकत नाही. आपण तर आरती करताना निरांजन विझलं आपल्याला धक, आता ते 3 वेळा एकता कपूर दाखवणार. विझलं विझलं विझलं. विवेकानंद म्हणतात की हे साधा विज्ञानाचा नियम आहे. एखाद्या ज्योतीला थोडी जास्त वेगाची हवा लागली की विझणार आहे, परत पेटव. पेटवा पेटवी करणं काय तुला अशक्य नाही ना, तू एक्सपर्टच आहे, तू पेटव, परत पेटव. कुंकवाचा करंडा सवाष्णीला कुंकू लावायला गेलं, ठपक पडला. आता काय होईल का? माय पडला ना करंडा. कोणीतरी सांगतं दोघीपैकी एकीचं.
आता कुंकवाचा करंडा पडणं इट्स ॲन ॲक्सिडेंट. पडतो, पण कोणाचा तरी दोघींपैकी एकीचा नवरा मरणार. हे जर खरं असतं ना तर बायकांनी करंडे पाडले असते. हे लोडणं घेऊन कशाला फिरलं असतं? बार साक्ष नाही, पुरावा नाही, काही नाही. बरं म्युच्युअल अंडरस्टँडिंग, मी तुला कुंकू लावायला आले की तू करंडा पाड, तू आलीस की मी तुझा पाडते. स्वामीजी म्हणतात अशा अंधतेकडे जाऊन मानसिक दुर्बलता निर्माण करणाऱ्या प्रत्येक संकल्पनेला जो नाकारतो तो हिंदू आहे. आणि विवेकानंद म्हणतात ते हे नाही आहे, ते उपनिषदातून त्यांनी काढलेलं आहे. त्यांनी फक्त शब्द अलीकडचे वापरले. दुसरा ह्याचाच पुढचा टप्पा आहे, मा भाई ही, मा भाई ही, मा भाई. विवेकानंद असं म्हणतात की हे एकच शब्द आहे, उपनिषद 3 वेळा म्हणत आहे. आणि ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, भिवू नकोस, भीती बाळगू नको. म्हणजे उपनिषद सांगताय निर्भय हो. जो निर्भय आहे तो हिंदू आहे. ज्याला कशाचीच भीती वाटत नाही. आता भीती वाटण्यासारखं आपल्या आयुष्यात काय आहे? पहिली भीती आहे गमावण्याची, सत्ता गमावण्याची, संपत्ती गमावण्याची, सौंदर्य गमावण्याची. जे काही गमावण्यासारखं आहे, विवेकानंदांचं म्हणणं असं आहे की उपनिषद सांगतात की गमवायसारखं तुझ्याकडे काही नाहीच आहे. कारण का तू जो शुद्ध रूपामध्ये आहेस तो गमवायसाठी जन्मालाच आलेला नाही आहे. आणि जे गमावलं जाणार आहे ना ते इथे सोडूनच द्यायचं आहे. कारण का तू कोणीही तुला गमवू शकत नाही, तू स्वतःला गमवू शकत नाही, असा अमर्त्य आहेस, अमृतस्य पुत्रा. उपनिषद सांगतं की तू अमर आहेस. शरीर मरेल, मरेल तर मरेल, त्याच्यासाठी इतका धडपडू नको. एवढी मोठी साम्राज्य निर्माण झाली, मातीत मिसळली, काही बिघडलं मानवी जातीचं? काही नाही. थोर धनवान आहे ते भिकेला लागले, काय बिघडलं? माणूस म्हणून समूहाचं काय बिघडलं? काय नाही. त्यामुळं गमावण्याची चिंता करू नको, निर्भय हो. निर्भय झाला की त्याच्यात आत्मतेज प्रकट. उपनिषद म्हणतं अभिही किंवा मा भाईही, घाबरू नको तू. तिसरी गोष्ट असं म्हणतात विवेकानंद, या 3 गोष्टी अप्लाइड पार्ट सांगतो मी, उपयोजनाचा आहे की ह्या आपल्या आयुष्यात आहेत. हे तर हिंदुत्वाची व्याख्या आहे. विवेकानंद असं म्हणतात की संपूर्ण वेद आणि उपनिषदांमध्ये कुठेही फेट, नशीब असा शब्द नाही आहे. त्या हात दाखवत आणि कुंडल्या दाखवत फिरणाऱ्या प्रत्येकाने एकदा स्वतःला विचारलं पाहिजे. मी त्या शास्त्राचे विरोधी नाही, परत लक्षात घ्या. पण शास्त्र सुद्धा आत्मसात झालंय की नाही हे कशावरून ठरणार? एक पॅथॉलॉजीचा रिपोर्ट आला किंवा ECGचा रिपोर्ट आला आणि फ्रेश मेडिकल ग्रॅज्युएटला दाखवला तर तो म्हणतो की ॲस्पिरिन सुरू करावं लागेल कारण का फ्लक्च्युएशन आहे. आणि सिनियर डॉक्टरला दाखवला तर तो म्हणाला की आफ्टर 60 इट्स व्हेरी नॅचरल, नॉर्मल, नथिंग टू वरी अबाउट इट. कुंडली कोण वाचतं आहे त्याची कुंडली आपल्याला माहीत आहे का? नाही माहीत. मग तो हे स्वामी विवेकानंद म्हणतात नशीब हा शब्दच नाही आहे उपनिषदात. हिंदुत्व काय नाकारत आहे बघा? गमावण्याची भीती नाकारत आहे, मानसिक दौर्बल्य नाकारत आहे, आणि तिसरा शब्द नाकारत आहे नशीब. विवेकानंद म्हणतात की वेद आणि उपनिषदामध्ये शब्द आहे प्रारब्ध. प्रारब्ध आणि नशिबामध्ये मूलभूत फरक आहे. नशीब म्हणजे आपल्या नशिबातच आहे. आता आम्ही बोलत होतो, माझ्या महाराष्ट्र टाइम्समधल्या एका कॉलममध्ये हा शब्द आला होता की मला अपयश आलं ना की एक तर नशीब किंवा मुहूर्त चुकला. आता मुहूर्तावरच सगळं ठरत असतं तर आपल्या प्रत्येकाची जन्मतारीख आणि वेळ एकदा बघितली पाहिजे की ही कुठून आली होती. नाही, स्वामी विवेकानंद म्हणतात की असं तुम्ही कुठल्या तरी दैववादावरती विश्वास राहून तुमच्या नशिबानुसार सगळं घडेल
असं म्हणून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे बसून राहिलात तर तो तुम्हाला डायबेटिस सारख्या आजाराशिवाय काही देऊ शकत नाही. मग प्रारब्धाचा अर्थ काय आहे? ईश्वरी अनुकूलता आणि पुरुषार्थ. ईश्वरी अनुकूलता प्रत्येकाला आहे, म्हणजे उपनिषदाची कमाल आहे. कधीतरी एकदा तुम्ही उपनिषदांची पुस्तकं घरी आणा. आता खूप भाषांतर उपलब्ध झाली आहेत, सर्व भाषांमध्ये आहेत, आणि ती थोडी थोडी समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या जीवनातल्या 90% समस्या संपतील. मग हिंदुत्व काय आहे? समस्या संपवण्याचा विचार आहे. ते असं म्हणतात की नाही, नशीब नाही, प्रारब्ध, तू प्रयत्न कर, तू प्रयत्न कर. जशी वीज निर्मिती करणारा इंजिनियर अभियंता असतो, तो वीज निर्माण करतो आणि आपल्याला सप्लाय करतो. ती फ्रीजमध्ये वापरायची, पंख्यामध्ये वापरायची का शेगडीमध्ये वापरायची, हे माझं आहे. ईश्वरी अनुकूलता काय आहे? ऊर्जा. मी फ्रीजमध्ये वापरली तर त्याचा परिणाम थंड होईल, मी शेगडीत वापरली तर त्याचा परिणाम उष्ण होईल. वापरण्याच्या बुद्धीचं स्वातंत्र्य आणि माझे प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ. उपनिषद, वेद, वैदिक परंपरा, सनातन हिंदू धर्म पहिल्यांदा ह्या 3 गोष्टी नाकारतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की ह्या 3 गोष्टी नाकारल्यानेच आपण सामर्थ्यशाली होऊ. आणि हे 3 गोष्टी नाकारण्यासाठीचं पहिलं आवाहन वेदांनी आणि उपनिषदांनी कोणाला केलेलं आहे? तर वय वृत्तीने तरुण असणाऱ्यांना, म्हाताऱ्यांसाठी नाही आहे. त्यांना आवाहन करून काय उपयोग आहे ना? म्हणजे 70व्या वर्षीच्या लोकांचं ज्येष्ठ नागरिक संघाचं एक अधिवेशन भरलं आणि आयुष्यात चारित्र्याचं पतन होऊ देऊ नका, ते होच म्हणणार आहे. 70व्या वर्षी काय डोंबलाचं चारित्र्याचं पतन होणार, ते म्हणणार चारित्र्याचं पतन नाही, कवळीचं पतन होऊ नये एवढं आम्ही बघतो बोलताना, बस बाकी काही नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, रसरसलेला, ऊर्जेनी भरलेला, ओतप्रोत, चळवळ्या, तडफदार असा जो युवा वर्ग आहे तोच स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकतो. खूप मस्त विलक्षण आहे हे वाक्य. आणि म्हणून ते असं म्हणतात की आता जर मला कुणाला आवाहन करायचं असेल तर मी तरुणांनाच करेन. हा एक गोषवारा झाला की ज्यात नाकारलंय काय, स्वीकारलंय काय. वेदांताची बैठक काय आहे? तर वेदांत असं मानतो. तुम्ही वेद आणि वेदांत आत्तापुरतं एकच धरा, नाही आहे, वेगवेगळे आहेत. पण वेदांताची मूळ भूमिका काय आहे? तर वेदांत असं म्हणतं की ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे. हे सगळं जग आहे ते मिथ्या आहे. आता मिथ्या आहे म्हणजे खोटं कसं? मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी काहीतरी एखादा विनोद सांगतोय, तुम्ही हसताय, तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघताय, आपण एकमेकांना बघतो आहे. ओळखतोय की नाही सोडून देऊ, बघतो आहोत. खोटं कसं? मिथ्या कसं? त्याच्यावर भाष्य केलेलं आहे असं अगदी द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत सगळ्या लोकांनी की मिथ्यत्वाचा अर्थ काय. इथे मी रामानुजाचार्यांवर बोललो होतो तेव्हा ह्याची खूप व्याख्या केली होती, पण ते सोडून देऊ आता. मिथ्या याचा अर्थ विनाशी, जे इमॉर्टल नाही आहे, जे अविनाशी नाही आहे, जे स्थायी नाही आहे, जे शाश्वत नाही आहे, ते मिथ्या आहे. खोटं म्हणजे मिथ्या असं नाही. अपूर्ण जे आहे, ज्याचा नाश होऊ शकतो, ते सगळं मिथ्या आहे. मग एकच असं अविनाशी तत्व आहे ब्रह्म. मग आता ह्याचं इंटरप्रिटेशन करण्यात मधल्या पिढीची जी चूक झाली, स्वामी विवेकानंदांनी ती पकडली आणि ते म्हणाले की जगन मिथ्या आहे, म्हणून जगाची उपेक्षा करत राहण्याने नुकसान होतं आहे. जग मिथ्या एका मर्यादित अर्थेने सत्य आहे, पुरुषार्थासाठी मात्र हे वाक्य असंच्या असं घेता कामा नये. मग स्वामी विवेकानंदांनी काय केलं तर ब्रह्मसत्य आहे हे स्वीकारलं, पण जग मिथ्या आहे म्हणजे खोटं आहे या अर्थाने त्याने स्वीकारलं नाही.
का तर त्यांना त्यांच्या गुरूंनी एका सोप्या शब्दामध्ये वेदांताचं सार सांगितलं होतं की हे सगळं दृश्यमान जगत आहे, इथे असणारं दृष्टादृष्ट जो कोणी जीव आहे आणि सगळं जीवच आहे, ते सगळं ब्रह्माचंच अंशरूप आहे. मग ठाकूरांनी एक मंत्र दिला, शिव भावे जीव सेवा. वेदांत हेच सांगत आहे की हे अविनाशी आहे म्हणून याची उपेक्षा करू नको. हे नाश पावणार आहे हे खरं आहे, पण म्हणून याची अवहेलना तुझ्या हातून होता कामा नये. ते जेवढा वेळ आहे तेवढा वेळ त्याच्यावर ईश्वराने सोपवलेली भूमिका करू शकेल ना, यासाठी तुला काही प्रयत्न करायचे. द वंडरफुल थॉट. एक नवी दिशा दिली वेदांताच्या जोरावर स्वामी विवेकानंदांनी. ते असं म्हणतात की जीवनाचा तिरस्कार नाही. बघा, जे नीट डिकोड केलं पुढे महायोगी अरविंदाने, जीवनाचा तिरस्कार नाही आहे, जीवनासक्तीचा तिरस्कार आहे. जीवनाच्या विषयी आसक्ती वाटायला लागली की तुम्ही खोटेपणात, भूलभुलैयात, मायेच्या जाळ्यात अडकलात. मग विवेकानंद म्हणतात की जीवनाची आसक्ती नको, पण जीवन नको थोडंच आहे. मग जीवन जर आवश्यक आहे तर ते सबल, सक्रिय, समर्थ, पुरुषार्थी असलं पाहिजे. उपनिषदाने या पलीकडे काहीच सांगितलं नाही. मग जे जे भेटे भूततया मानी जे भगवंत, हा भक्तिमार्ग निश्चित असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांपर्यंत येतात. राजयोग असो विवेकानंदांनी मांडलेला, कर्मयोग असो, त्याच्यामध्ये ते हेच म्हणतात की अविनाशी आहे म्हणून दुर्लक्ष करतो का. आज माझ्या पोटी मूल जन्माला आलं, मी रडायला सुरुवात केली, शेजारी पाजारी मला पागल म्हणतील. नाही, मी जर त्यांना म्हटलं की हे जन्मलं खरं पण हे मरणार आहे ना एक दिवस, ते मरायचं तेव्हा मरेल. आज का तू रडतो. नाही, हे अविनाशी नाही आहे म्हणून रडतो. तर विवेकानंद म्हणतात की वेडेपणा आहे. म्हणजे निर्भयता, मानसिक दौर्बल्य, प्रत्येक जीवामध्ये शिवाचं दर्शन घेणं, या सगळ्याबरोबर हिंदुत्वाचा एक आध्यात्मिक आयाम आहे जो उपनिषदांनी सांगितलेला आहे, आत्मोन्नतीबरोबर विश्वोन्नती. मी माझी उन्नती करून घेईनच आध्यात्मिक पातळीवर, मला त्या अवस्थेमध्ये जायचं आहे, मी जाणार आहे. पण मी माझी स्वतःचीच उन्नती करत बसलो तर चालणार नाही, मला विश्वोन्नती केली पाहिजे. हे सगळं 39 वर्षामध्ये आत्मसात करून उपयोगात आणून दाखवणारा हा संन्यासी आहे. काय अद्भुत गोष्ट आहे. आणि मग हे सगळे कॅप्सूल त्यांनी अलीपूरच्या कारागृहामध्ये योगी अरविंदांच्या हातामध्ये दिलं होतं. तुम्ही म्हणाल की चांगलं आहे, पुढचं वाक्य माझं ऐकून ठेवा. तेव्हा विवेकानंद हयात नव्हते आणि महायोगी अरविंदांच्या सारखा सत्पुरुष आपल्या आश्रमात गर्दी वाढवण्यासाठी खोटं बोलणारा नाही. त्यांनी सांगितलं की कारागृहामध्ये मला चैतन्य रूपामध्ये स्वामी विवेकानंदांनी दर्शन दिलं आणि समग्र योगाविषयीची कल्पना दिली. त्याला इंटिग्रल योगा म्हणतात. इंटिग्रल योगा ते काय म्हणतात, आत्मोन्नती आहे ना, इट्स अ अपवर्ड जर्नी टू दॅट सुप्रीम युनिव्हर्सल पॉवर. इथपर्यंत ठीकच आहे, पण वी मस्ट कम डाऊन अगेन टू डेव्हलप दिस वर्ल्ड. मला ह्या जगाचा पण उद्धार करायचा आहे आणि म्हणून ती डिवाइन एनर्जी घेऊन मला इथे यायचं आहे आणि मला इथलं जीवन करायचं आहे. हा भाग स्वामीजीने आपल्या आयुष्यात करून दाखवला. म्हणजे हिंदुत्वाचा एक पैलू काय, आध्यात्मिक उन्नती. आध्यात्मिक उन्नतीचा उपविभाग काय, त्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर समाजाची उन्नती. आणि हिंदुत्वाच्या समाज नावाच्या कल्पनेमध्ये माणसंच फक्त येतात असं नाही, पशु पक्षी सगळे येतात. सगळे दृष्टादृष्ट विजय होवावेजी, त्याचा अर्थ तोच आहे. बिंदू जोडा. मी संकल्प करतो पूजेला बसल्यानंतर आध्यात्मिक प्रवासापुरतं बोलायचं, तर मी अमके वासरे तमके कुले विवेक शर्मणा नर्मदेच्या ह्या किनारी त्या कलियुगे तृतीय प्रहर, जे काही आहे ते सगळं म्हणतो. संकल्पात मी आहे,
सांगतेत काय आहे, हे हिंदुत्व आहे. सांगतेमध्ये आहे जेव्हा सगळी आपली पूजा संपते. आपण पूजाच करत नाही हल्ली, छानच आहे, देव सुटले आपल्या तावडीतून. पण जेव्हा विधिवत पूजा करतो आपण, तेव्हा मीपासून सुरू झालेला संकल्प आहे, त्याची सांगता कशात आहे? धाव शांती, अंतरिक्ष शांती, वनस्पतय शांती, आपस शांती, तेजस शांती, शांतिरेव शांती. म्हणजे हिंदुत्व हे एकट्याच्या कल्याणाचा विचारच करू शकत नाही. ते म्हणतं की पृथ्वीची शांती झाली पाहिजे, औषधी वनस्पतींची शांती झाली पाहिजे, वनस्पतीची शांती झाली पाहिजे, पाण्याची शांती झाली पाहिजे, नभाची शांती झाली पाहिजे, शांतीची पण शांती झाली पाहिजे. म्हणून सुशांतिर्भवत. आणि यतो यत समीहसे ततोहम अभयं कुरु भयं न पशुभ्याम, हे हिंदुत्व आहे. हिंदू असं म्हणतो की माझ्याजवळ जो कोणी येईल त्याला माझं भय नाही वाटणार. पण त्याचा उत्तरार्ध असा आहे, मीही कोणाला घाबरणार नाही. भय कोणाच्या मनात आहे? ज्याच्या मनामध्ये विकृती आहे, ज्याच्या मनामध्ये फक्त प्रेम आहे. आणि हिंदुत्वाचा एक चिरंतन श्रेष्ठ विश्वव्यापी ब्रह्मांडव्यापी आविष्कार आहे प्रेम. तर एकदा एका संस्थानिकाबरोबर विवेकानंद शिकारीला गेले होते. रात्र झाली तर त्या संस्थानिकाने सांगितलं की मचाण आहे, आपण मचाणावर झोपू. तर स्वामीजी म्हणाले की खाली झाडाखाली झोपायला काय हरकत आहे, इथे या तरुतळी आपण झोपू शकतो. ते म्हणाले नाही, रात्री अपरात्री हिंस्र श्वापद येतात, तर सुरक्षेसाठी वरती जाणार. या हिंदू संन्यासाचं उत्तर असं होतं, मी जर त्याचं नुकसान केलं नाही तर तो माझ्यावरही आक्रमण करणार नाही. मला कोणापासून भय नाही, माझ्यापासून कोणाला भय नाही. हे हिंदुत्व आहे. नीट लक्षात घेऊ आपण. पण असं कोणाच्या बाबतीत होऊ शकतं? दुर्बलाच्या बाबतीत नाही होऊ शकत, सबल. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की असं सबल आणि सामर्थ्य तारुण्यातच आहे. आता एकटे स्वामी म्हणतात का? तर उपनिषदांचं हेच सार कुलगुरू वसिष्ठांनी श्रीरामानं सांगितलं होतं. फरक लक्षात घ्या हिंदुत्वातला काय आहे तो. श्रीराम तीर्थयात्रा करून आले. कोणाकोणाची मायासारख्याची प्रवचनं वगैरे ऐकलीच असतील त्यांनी. आणि ते आले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जग बिग काही खोटं आहे, हे सगळं नष्ट होणार आहे, याच्यात काही अर्थ नाही. जस्ट 16 years old ही वॉज दॅट टाईम. आणि ते म्हणाले की सत्य एक ब्रह्म आहे. वसिष्ठांनी जे सांगितलं ते विवेकानंद सांगतात, विवेकानंदांनी सांगितलं ते ज्ञानेश्वर सांगतात, ज्ञानेश्वरांनी सांगितलं ते तुकोबाराय सांगतात. वेद अनंत बोलला, अर्थ इतकाच घेतला. वेद खूप बोलला असेल, अर्थ काय आहे? अर्थ आम्हाला कळाला आहे. आणि अर्थ त्यांना जो कळाला तो काय आहे? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. अशा आनंद अवस्थेत जो राहतो तो हिंदू. डॉट जोडा. मग वसिष्ठांनी बघितलं तर त्यांनी विचारलं की अनुज, लक्ष्मणाला विचारलं, भाऊ काय करतो, दादा काय करतो? तो म्हणाला आजकाल कशाचंच लक्ष नाही, 16व्या वर्षे. ते म्हणे म्हणजे चटईवर झोपतो, खिचडीच खातो, दरबारात येत नाही, शिकारीला नको म्हणतो. आणि तो यात्रेहून आल्यापासून काहीतरी वैराग्य त्याच्या डोक्यात आहे. शब्द बघा गमतीदार आहे. वसिष्ठ म्हणाले असं काय, आता ह्याला कानफाटायची वेळ आली. गुरुचं बघा भाई. ते म्हणाले इकडे रामा काय चाललं हे? मग रामाने ते सगळी सांगितली फिलॉसॉफी, जे बहुतेक वेळा आपण आपलं पोट भरल्यावर सांगतो की हे सगळं खोटं आहे, ह्याला काही अर्थ नाही. हां, लग्न म्हणजे जंजाळ आहे. तू कशाला अडकला रे? नाही, लग्न जंजाळ आहे. आणि दुसरा कसा अडकतो हे बघायला गावाबाहेरच्या लॉनवर सुद्धा जातो, थंडीत सुद्धा जातो. वाईटच आहे तर जाऊच नको. मग राम म्हणाले की ह्याच्यात काही अर्थ नाही. वसिष्ठाने सांगितलं की तुला हे कोणी सांगितलं? तो म्हणाला यात्रेत मी जे चिंतन केलं, श्रवण केलं, त्यातून माझ्या लक्षात आलं की वैराग्य हीच एक अल्टिमेट गोष्ट आहे.
ते म्हणाले वेडा आहेस, हा डोक्यातनं विचार काढून टाक. तरुणपणामध्ये असला विचार करणं घातक आहे. तुला तुझ्या आयुष्याचं हित करायचं असेल तर हा ईश्वराने दिलेला एक सुंदर कालखंड आहे, यात पुरुषार्थ कर आणि तुझा तो पुरुषार्थच वैराग्याचा विचार आहे. ह्याच्यापेक्षा काय सांगायचं? यात रस त्यात रस काही तू बघू नको म्हणे, तू कर. आणि तू जी वैराग्याची गोष्ट बोलतो आहेस ना, ते वैराग्य म्हणजे गादीवर झोपणार नाही. आपण नवरात्रात करतो नाटक 9 दिवस, चप्पलच घालायचं नाही, तुळजापूरला चालतच चालले. एरवी काय करतो? घरातल्या बायकोला, भाऊजाईला, मुलीला, बहिणीला जो सन्मान देत नाही तो नवरात्राचे 9 दिवस उपवास करून काय स्वर्गात जाईल असं वाटतं का? जाऊ शकतो. पण आम्हाला ते सुपरफिशियल वरवरचं करायची फार हौस आहे. मग ते म्हणाले की वैराग्याचा अर्थ समजून घे राम. आणि तिथे वसिष्ठांनी खूप परखड सांगितलं आहे, ते आत्ता मी सांगत नाही, पण विवेकानंदांच्या जीवनात ते रिफ्लेक्ट होतं. एक वाक्य फक्त लक्षात घ्या. तुला काय वाटतं तुझे सद्गुरू तुला मोक्षाला घेऊन जातील? होणार नाही. सद्गुरू तुला फक्त दिशा दाखवतील, पुरुषार्थ करून तुला पोचायचं आहे तिथे. हो, काय किती ह्याच्यापेक्षा बुद्धिवाद काय असतो? मग ते काय म्हणाले, हे बाहेरच्या गोष्टी त्यागण्यामध्ये कसलं वैराग्य नाही आहे. खूप मार्मिक जे विवेकानंद जगतायत. येऊ आपण त्या 1-2 मुद्द्यांकडे. वसिष्ठांनी सांगितलं की रामा, तू हे सगळं सोडून वनात जाशील, राहशील कुठे? एक कुटी तरी बांधशील? ते म्हणाले हो बांध. कुटी बांधशील, खायला तर काही लागेल? लागेल. कन्नमुळं, फळं, पाला, पाना, पाचोळा काय जे आहे ते खाशील, पण ते तोडून तरी आणशील, त्याचा संग्रह तरी करशील. महाल सोडून दिलास, प्रासाद सोडून दिलास, पण एका कुटीमध्ये संचय सुरू केलास ना. आणि मग वसिष्ठांनी सांगितलं की तू जंगलात गेल्यामुळं संचय करायची वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत वैराग्य खरं नाही. मग तू काय कर, अंतस्त्यागी बहिर्संगी लोके विहर राघवा. जो काही त्याग आहे तो आत ठेव, याच्याशी काही जोडलं जाऊ देऊ नको. वाढदिवसाला गेला, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, जन्मदिनम तव जन्मदिनम, शुभदिनम शुभदिनम. लग्नात आहे, नाचतात नाच, इथपर्यंत काही पोचू देऊ नको. आणि इथपर्यंत पोचू न देता हे अलिप्त ठेवणं ते वैराग्य आहे. अंतस्त्यागी, आत त्याग येऊ दे, बहिर्संगी, बाहेर मात्र लोकांच्या बरोबर लोकांसारखं राहा. लोके विहर राघवा. विहर जगातल्या कोणत्याही धर्मग्रंथात हा शब्द दाखवा मला या अर्थाने. विहर म्हणजे वृंदावन गोकुळामध्ये आहे ना, कन्हैया गोपी संग डोल रहे थे म्हणतात. डोल रहे थे म्हणजे आपल्याला असं वाटतं डोल मैना डोल रे, तेवढंच आपल्याला माहिती आहे. पण डोलण्याचा ब्रिजमध्ये शब्द, ब्रजमध्ये अर्थ असा आहे टहलना, घुमना, सैर करना. तर आता इकडे म्हणतात विहर, आणि विहरण आहे ना ही अलिप्ततेने विश्वाचा आस्वाद घेण्याची वृत्ती आहे. व्हॉट अ वंडरफुल. हिंदुत्व हे आहे की सगळ्याचा आस्वाद घे, अडकू कशात नको. म्हणजे बेजबाबदार राहा असं नाही, आस्वाद घे तू. कारण का ईश्वरांनी तुझ्या, विवेकानंदांनी तर असं म्हटलं की हा भंपकपणा तारुण्यात शोभून नाही दिसत. ही पृथ्वीच मुळी तुझ्यासारख्या तरुण वीर लोकांना भोगण्यासाठी भगवंतांनी निर्माण केली आहे. वीर भोग्या वसुंधरा. तुला या धरत्रीचा भोग घेता आला पाहिजे. ह्याचा अर्थ काय की हिच्यावर अन्याय अत्याचार करणं नाही, समग्रतेने तिचा आनंद तुला घेता आला पाहिजे. आणि भोग हा शब्द 2 अर्थाने वापरतो ना आपण. एक भोग, भोग विलास, आणि एक भोग मैं भगवान को जो चढ़ाता हूं. भाषेचा तरी नीट विचार करू आपण. भगवान को चढ़ाता हूं तो वो भोग बन जाता है, और वो भोग ऐसा होता है कि जिसमें कोई भोगने की कामना नहीं होती, वो प्रसाद बन जाता है.
मग वंडरफुल आहे की नाही? पोचतंय ना? जागे आहात ना? आणि एक भोग आहे, तो भोग आहे जो आपण भोगतोय रोज. मग विवेकानंद हिंदुत्व काय सांगतायत? मला विश्वाचं कल्याण करायचं आहे. त्यामुळं विश्वकल्याणकारी चिंतन म्हणजे हिंदुत्व. तुकोबाराय ते काय बोलतायत? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर प्राप्तीच. न लागती सायास, जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नारायण घरामध्ये येणं म्हणजेच ऐश्वर्य आणि वैराग्य दोन्ही येणं. पण यासाठी काही धडपड करायची गरज नाही आहे. तू इतकंच कर, कोणाच्याही जीवाचा मत्सर करू नको. न मात्सर्य भाव. पण न मात्सर्य भाव येण्यासाठी काय करावं लागेल? मला कोणी भाऊ आहे ना, कोणी मला बहीण आहे ना, मला कोणी आई आहे ना, कोणी वडील आहे ना, मी कोणाचा गुरु आहे ना, माझा कोणी गुरु आहे न. भोजनम न भोज्यम, मग काहीच नाही आहे. मी कोण आहे? मी चिदानंद रूप शिवोहम शिव. ही जाणीव. हिंदुत्वाची पहिली व्याख्या काय? 3 दोष नसले पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे? आध्यात्मिक उन्नती साधली पाहिजे. तिसरी गोष्ट काय आहे? संपूर्ण विश्वाचं कल्याण करता आलं पाहिजे. आणि म्हणून पहिला असा संन्यासी अलीकडच्या काळात आहे. पूर्वी तर सगळ्यांनीच केलं. ज्यांनी संन्यास घेतला त्यांनी हे केलं. पण मधल्या काळात सगळीच ग्लानी होती. मग आम्ही त्या ग्लानीमध्येच राहिलो आणि आम्हाला असं वाटलं की संन्यास म्हणजे पलायन, परमार्थ म्हणजे काय? जबाबदारी टाळणं. असं नाही आहे. अगदी ऋषीमुनींच्या पासून चालत आलेल्या वैराग्यशाली पुरुषांनी जर काही केलं असेल तर वैयक्तिक जीवनात साधना आणि सार्वजनिक जीवनामध्ये समाजसेवा. पण आम्ही चरित्र वाचणारच नाही. कुठलंच चरित्र नीट वाचत नाही. आणि आम्ही कुणाचं वाचणार? लेफ्ट लिबरल लिब्रांडोनी दिलेली चरित्र. मग इकडे तुकाराम महाराज म्हणतात की मत्सर नको. उपनिषदच बोलतायत. कारण का मात्सर्य भाव हा शब्द उपनिषदाने आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिला, तो भगवद्गीतेमध्ये दिला. आणि भगवद्गीता आहेच काय? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सर्व उपनिषदांचं दोहन केलंय आणि गोपाळ नावाच्या गवळ्यांनी हे दूध आम्हाला दिलं. तर त्याच्यामध्ये काय म्हणतं की कोणी संतुष्टम सततम योगी, कोणाशी वैर नाही, कोणाशी भेद नाही, कोणाचाही मत्सर नाही आहे. म्हणजे गीता सांगते आहे ते तुकाराम महाराज सांगतायत, तुकाराम महाराज सांगतायत तेच विवेकानंद सांगतायत. आणि म्हणून ही जाणीव ठेवून विवेकानंद हे या सगळ्या वैराग्य परंपरेमधलं अलीकडचं असं ठाम उदाहरण आहे की ज्यांनी संन्यास धर्मातली समाजसेवा सांगितली. आम्ही तर संसारात राहून समाजसेवा करत नाही. मी मागे कदाचित इथे बोललो असेल नसेल माहीत नाही, पण मी रामकृष्ण मठात पुण्यात राहत होतो आणि मी तिथला अनुभव घेतला. स्वामी भौमानंद तेव्हा तिथे अध्यक्ष होते. नंतर मी स्वामी श्रीकांतानंदांबरोबरही राहिलो. पण मी घेतलेला अनुभव असा होता की ब्रह्मचारी तिथे जे राहतात, अजून ज्यांनी गेरुवा धारण केला नाही आणि शुभ्र वस्त्रात असतात, ते ब्रह्मचारी असतात, इन मेकिंग संन्यासी. तर ते पहिल्या दिवशी विचारतात सकाळचा चहा किती वाजता घेणार. बघा, हा गृहस्थी आहे, त्यामुळे ह्याला चहा लागणार हे त्यांना माहिती आहे. आणि चहाला विष वगैरे मानणे इतकं काहीतरी विचित्र डोक्यात त्यांच्या कल्पना नाही. मग मी जर म्हटलं की मला 5 सव्वा 5ला मिळेल का, तेव्हा हो. मग मी भंडारामध्ये म्हणजे भोजन कक्षामध्ये येतो 5 वाजता, ते बरं म्हणतात. आणि 5 वाजता 5 वाजून 1-2 मिनिटांनी दारावर टकटक, ट्रे, कप, चहा, बिस्किट. न्याहारी किती वाजता कराल. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की एखाद्या प्रापंचिकाच्या घरात जे अगत्य नाही, नणंदकर तुमच्याकडे आहे, आज मी घेतला अनुभव त्याचा, नाही तर पुढच्या वेळी मला यूज देणार नाहीत. आणि तुम्ही मला असा अनुभव देऊ शकता की तुमच्याकडे आहे अगत्य म्हणून, हिंमत असेल तर. तर मी स्वामीजींना म्हणालो की स्वामीजी, आम्ही प्रापंचिकसुद्धा इतकं अगत्य करत नाही तितकं इथं दिसतं
तर संन्यासी संसारसुद्धा उत्तम करू शकतात असं मला वाटतं. संसार याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ते करू शकतात. ते म्हणाले की यात नवीन काय आहे. स्वतः स्वामी विवेकानंद उत्तम स्वयंपाक बनवत होते. वंडरफुल. कशाविषयीचाही निषेध नाही, नाकारणं नाही. हे हिंदुत्व आहे. मी स्वीकारतोय, मी आत्मसात करतोय, मी फिल्टर करेन, मी त्याला शुद्ध करेन, मी त्याला आपलंसं करेन आणि मग माझा रंग त्याच्यामध्ये मिसळेन. मी त्याच्याबरोबर वाहवत जाणार नाही. एक मला समाजसेवा करायची. आध्यात्मिक अंग झालं, हे प्रत्यक्ष अप्लाइड. आणि केलं की नाही विवेकानंदाने? केलं. आणि विवेकानंदाने असा ठोस पाठ घालून दिला. विवेकानंदांच्या मनात असं आलं की सगळं देश फिरत असताना की मी कुणाला वेदांत सांगतोय ज्यांना 2 वेळा खायला नाही मिळत, ज्यांना राहायला धड घर नाही, ज्यांच्या अंगावर चांगले कपडे नाही, त्यांना मी वेदांत सांगतोय. त्यांना मी सांगतोय सत्वगुण सगळ्यात श्रेष्ठ आहे. मला मान्य आहे की ते तमोगुणामध्ये लढथडले आहेत, पण हिंदुत्वाचा अर्थ आहे की तमोगुणाचा निषेध न करता सत्वगुणाकडे घेऊन जाण्याच्या आधीमध्ये या सगळ्या तमसमध्ये अडकलेल्या समाजाला रजोगुणी बनवलं पाहिजे, म्हणजे क्रियावान बनवलं पाहिजे. हीच अनुभूती ठोसरांच्या नारायणाने घेतली ना, की मी फिरतोय आणि मी कुणाला सांगणार रामाचा साक्षात्कार करून घ्या. अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही, जीवन खायला अन्न नाही, अंगावर कपडे घालायला नाही आहे, दैन्य अवस्था आहे, तीर्थक्षेत्र भ्रष्ट केली, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट झाल्या. आणि मी ह्या लोकांना सांगतो वैराग्य. ते म्हणाले नाही, ह्या लोकांना वैराग्य नाही, शक्तीने पावती राज्य, शक्ती नसता विटंबना. हे हिंदुत्व आहे. आणि स्वामी विवेकानंद तेच म्हणतायत, सामर्थ्य हेच जीवन आहे, दुर्बलता मृत्यू आहे. त्यामुळे सामर्थ्यवान व्हायचं तर या समाजाला रजोगुणी बनवावं लागेल ना. ह्याचं पोटच नाही भरलं तर ह्याला उपवास काय सांगणार आपण? ह्याला जगू द्या. समर्थ रामदासांनी पुन्हा दोघांमधलं साम्य घ्या, बिंदू जोडा. जसं घरच्या विपन्न अवस्थेमध्ये इतकी अवस्था विचित्र झाली विश्वनाथ दत्तांच्या स्वभावामुळं, नातेवाईकांच्या स्वार्थामुळं, दैन्यावस्था म्हणजे आईच्या अंगावर घालायला दुसरी साडी आहे की नाही इथपर्यंत दत्तांच्या घरामध्ये दैन्य आलं होतं. आणि बेचैन झाले नरेंद्र. ठाकूरांना म्हणाले की मला करायचं आहे, तुम्ही सांगताय ते सगळं, पण माझ्या घरात 2 वेळी चूल पेटत नाही, माझ्या आईला मी धोती देऊ शकत नाही, इतकं कर्ज झालेलं आहे. तर ते म्हणाले जा आईला माग, भगवतीला माग. आणि मग विवेकानंद भगवती समोर जाऊन आता मागायचं प्रपंचासाठी. आणि जेव्हा ते गेले डोळ्यातनं अश्रू सुधारले तेव्हा मागितलं काय? आई विवेक दे, ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे. वैयक्तिक दुःखाच्या परमोच्च अवस्थेमध्ये किंवा भीषण गर्तेमध्ये सुद्धा ईश्वराकडे जो सामर्थ्य मागतो ते हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व. तो भीक नाही मागत. रामदास तीच गोष्ट बोलता, अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही, सगळं मला मान्य आहे, हे तू दे असं म्हणत नाही. ते काय म्हणतात? बुद्धी दे रघुनायका. तू मला बुद्धी दे. मला बुद्धी दिली की मी हे सगळं पुरुषार्थाने मिळवतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हे हिंदुत्व आहे. मग स्वामी विवेकानंदांनी ते सगळं केलं. प्लेगच्या साथीमध्ये रस्त्यावर बेवारस पडलेल्या प्रेतांचा अंत्येष्टी केला. संन्यासाला अंत्येष्टी करायचं परवानगी नाही. स्वामी म्हणाले की ठीक, केलं पाहिजे आपण. कोणी लिहिलं आहे असं? कोणी सांगितलं आहे? मूलतः स्वामींनी समाजसेवेसाठी रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ याची स्थापना केली. तर उघड कोणी बोललं नाही, पण काही जण नाराज होते. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला चुकीच्या मार्गावर नेत आहे. म्हणजे रामकृष्ण मिशन स्थापन करायला आमचा विरोध नाही आहे, पण हे ठाकूरांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे. लोकांची कामं करा, अनाथ मुलांचा सांभाळ करा, रुग्णांना औषधं पोचवा, म्हणजे दुःखी आहेत त्यांना हे करा, त्यांना ते करा.
समाज उन्नतीचं कार्य करणं ठाकूरांच्या तत्वज्ञानात बसत नाही. संन्यासींची आपली आपली धारणा. विवेकानंद संतापून उभे राहिले आणि ते म्हणाले, लखलाभ हो तुमचा रामकृष्ण तुम्हाला, मला ही तुमची भावूक भाबडी भक्ती नको आहे. जर ठाकूरांचा आदेश म्हणून गरिबांचं कल्याण करायचं असेल आणि मला 100 वेळा नरकात जावं लागलं, नरकात जाणं मी पसंत करेन. तुमचा ठाकूर तुम्ही घेऊन जा. हिंदुत्व हे आहे जो दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायला उत्सुक आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये विवेकानंदांचे हिंदुत्वाचे 6 मुद्दे आपल्या हातात येतात. 1, मानसिक दौर्बल्य नको. 2, नशिबाचा हवाला नको. 3, मला पुरुषार्थीच जीवन जगायचं आहे. 4, आत्मोन्नतीबरोबर मला विश्वोन्नती करायची. 5, मला समर्थ, संघटित, सबल आणि समर्पित व्हायचं आहे. 7, मला समाजाची सेवा करायची, मला समाजाला मोठं करायचं आहे. विवेकानंदांच्या हिंदुत्वात वैर नाही, विध्वंस नाही, विनाश नाही, विद्वेष नाही, शिवराळपणा नाही, जाळपोळ नाही, सगळं नाही आहे. ते काय म्हणतात की जर जाळायचंच असेल ना तर आतल्या सगळ्या विकृतीला जाळा. आणि मग हा महापुरुष आयुष्यभर आपल्याला संदेश काय देत आला तर हिंदुत्व कसं आहे, हिंदुत्व कशासाठी आहे. 1-2 कोटेशन्स मी आपल्यासमोर ठेवतो म्हणजे लक्षात येईल की त्यांच्या हिंदुत्वाची व्यापकता काय होती. मग आता आपल्याला खुलासा व्हायला लागेल की मुठी आपटून, अक्रस्ताळेपणा करून, हाणामाऱ्या करून, प्रतिक्रिया म्हणून ज्यावेळी जे आहे ते होतंच, आपोआप होतं, त्याला कोणी काही करावं लागत नाही. पण मूलभूत शाश्वत हिंदुत्वाचा विचार काय आहे, वसुधैव कुटुंबकम. सर्व कुटुंब, विश्व, वसुधा माझं घर आहे. मग त्या घराविषयीची भूमिका कशी पाहिजे. विवेकानंदांचे शब्द काही मी सांगतोय आणि त्यांच्या एकूण तत्वज्ञानाचा योगी अरविंदांनी केलेला एक आविष्कारसुद्धा मला फार छान आहे. अजून 8-10 मिनिटं माझ्या हातात आहेत. पण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की वैदिक धर्मामध्ये जसं नशीब नाही आहे तसं पाप ही कल्पना पण नाही. हे पण जाता जाता पाप नावाची कल्पना ख्रिश्चन लोकांनी आपल्या डोक्यात घातली. आपल्याकडे पाप नाही आहे. हिंदू धर्म कधीही पाप सांगत नाही. त्याचा अर्थच असा आहे की हिंदू धर्म कशाचीही भीती घालत नाही. ख्रिश्चनिटीला ते सोयीच आहे कारण का लोकांना फसवायचंच आहे, त्यासाठी त्यांचा जन्म आहे. पण हिंदू मात्र असं म्हणतो की पाप नावाची काही गोष्ट नसते, पाप नाही. 3 प्रसंग आहेत. कोटेशन्स खूप मोठी मोठी आहेत, ती आपण सोडू, संकेत मात्र देतो मी. स्वामीजी विदेशामध्ये असताना कलकत्त्याच्या मठाच्या मंदिरामध्ये, म्हणजे मिशननी ठाकूरांच्या शिष्यांनी उभे केलेल्या मंदिरामध्ये लोक यायचे जायचे. पण हळूहळू काय व्हायला लागलं, कलकत्त्यातल्या वेश्या त्या मंदिरात यायला लागल्या आणि त्यामुळं प्रतिष्ठित लोक मंदिरात येणं कमी कमी व्हायला लागलं. तर विवेकानंदांच्या शिष्यांनी स्वामीजींना पत्र लिहिलं की महाजन लोक आपल्याकडे येत नाहीत, तर आपण, कारण याचं वेश्या येतात, तर आपण वेश्यांना मंदिरामध्ये येण्याला मना करावी का. विवेकानंद उत्तर देत आहेत, ती पतितांच्या विषयीची वैदिक धर्माची, हिंदुत्वाची ओळख आहे. ते असं म्हणतात की का बरं, परमेश्वर तर पतित पावन आहे ना, तर पतितांचा पहिला अधिकार परमेश्वरावरती आहे. वेश्या येतात म्हणून महाजन येत नसतील तर महाजनांनी खुशाल घरी बसावं, वेश्या मात्र मंदिरात आल्याच पाहिजे. कोणता संन्यासी हे वाक्य बोलायचं धाडस करू शकतो. स्वामी करत होते कारण का त्यांना माहिती होतं की वेश्यासुद्धा माणूसच आहे. आणि मग असा विशुद्ध चारित्र्याचा पुरुषच फक्त सांगू शकतो वेश्यांना मंदिरात प्रवेश द्या. महाजन दिवसाढवळ्या मंदिरात वेश्या येतात म्हणून येत नव्हते, रात्री कुठे जात होते,
कलकत्त्यातले अय्याशी करणारे महाजन कुठे जात होते? कोठ्यांवरच जात होते की नाही? विवेकानंदांना हे माहिती होतं. ते म्हणाले की नाही, बंद करू नका. दुसरी गोष्ट, स्वामीजींचा अगदी अंतिम काळ चालला होता. ती जणू ते मृत्यूशय्येवरच पडले होते. हलणं उठणं बसणं सगळं कठीण होतं. एक दिवशी त्यांनी शिष्यांना बोलवलं. ते म्हणे, आपल्याकडे जे काम चालू आहे बांधकाम, त्या बांधकामावरती असलेल्या सगळ्या मजुरांना उद्या आपण भोजन देऊया, मोठा प्रसाद करू. शिष्य म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दगदग करू नका. ते म्हणाले, नाही, माझ्या देखरेखीखाली स्वयंपाक होईल. उठणं अशक्य आहे. हा संन्यासी उठतो आहे, मुतबाखान्यात जातो आहे, स्वयंपाक करून घेतो आहे. एवढ्यावरती थांबत नाही. सगळ्या मजुरांना, जे अछूत आहेत, जे उपेक्षित वस्त्यातले आहेत, त्या सगळ्यांना बसवतो आहे आणि त्या सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवायला वाढतो. आणि नुसतं एकदा यजमान जसं भातावर तुपाची धार टाकून निघून जातो तसं नाही, आग्रह करकरून प्रत्येकाला घालतात. आणि जेव्हा सगळे असे तृप्तीने जेवत होते ना, तेव्हा हा पराक्रमी पुरुषार्थी संन्यासी वयाच्या 39व्या वर्षी त्या पंक्तीच्या समोर हात जोडून उभं राहतोय. डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि उच्चार करतायत की, बाबांनो, आज मी साक्षात नारायणाला माझ्या हाताने जेवण घातले. हे हिंदुत्व आहे. इथे शेवटचा माणूस, त्याच्या कल्याणाचं आमच्याकडे दायित्व आहे. माझ्याकडे जे आहे ते मी समाजाच्या भल्यासाठी वापरणार आहे. याचा आविष्कार काय आहे? एकात्म मानव विचार, पंडित दीनदयाल उपाध्याय. अंत्योदय, शेवटचा माणूस माझं लक्ष असलं पाहिजे. मग स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व आहे काय? विश्वकल्याणकारी, समन्वयातून सामर्थ्य निर्माण करणारं, मनुष्यत्वाचा गौरव करणारं, कोणत्याही पातळीवरती दुर्बलतेचा धिक्कार करणारं, अत्यंत विशुद्ध चारित्र्य. बऱ्याचदा तर हिंदुत्वाशी जोरजोरात बोलणाऱ्या माणसांचं चारित्र्य शुद्ध नसेल तर त्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. चारित्र्य शुद्ध असेल, शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य निर्मल, निंदकों पे मात करता आपका व्यवहार उज्ज्वल, तीजिए आशीष मुनिवर. तेच तर माधवाकडे आपण मागतो ना, की तो आशीर्वाद द्या. मातृभूमीची सेवा, पूजा, आरती लवकर पूर्ण करायची. मला विशुद्ध चारित्र्याच्या आधारावरती समर्थ संघटन उभं करून विश्वकल्याणासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचा घोष असा आहे की हिंदू जागृत झाला पाहिजे. कोणत्या अर्थाने? तात्विक अर्थाने सुद्धा, आध्यात्मिक अर्थाने सुद्धा, समाज कल्याणाच्या अर्थाने सुद्धा. आणि जेव्हा हिंदू जगे तो विश्व जगेगा. पण मग हिंदू जागृती घडण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आवश्यक काय आहे? तर सर्व भेदाभेदांना विसरून एका सनातन वैदिक धर्माचे, म्हणजे वेद आणि उपनिषदांच्या नुसार जीवन जगणाऱ्या, सत्प्रवृत्त, सबल, समर्थ, विशुद्ध चारित्र्याच्या आणि समर्पणासाठी सिद्ध असणाऱ्या सज्जन शक्तीचं संघटन म्हणजे हिंदुत्व. आज प्रयत्न असे आहेत की आपण शतखंडित व्हावं. आपण जेवढं एक करायचा प्रयत्न करतोय तेवढे तुकडे तुकडे करण्याचे प्रयत्न वैश्विक पातळीवरती सुरू आहेत. पण माझ्या भावा बहिणींनो, आईबापांनो, नियती आपल्यावरती कृपावंत आहे. एक विलक्षण, शुभंकर आणि अनुकूल काळ नियतीने आपल्याला दिलेला आहे. आता काही संकल्प करायला पाहिजेत जे स्वामीजींना अपेक्षित आहे, जे अशा विशुद्ध हिंदुत्वाच्या आग्रह धरणाऱ्या महापुरुषांना अपेक्षित आहे. एक, मी माझ्या जीवनामध्ये कसलाही भेद मानणार नाही. न जात, न पात, न भाषा, न भूषा, न प्रांत, कशाविषयीचाही भेद माझ्या मनामध्ये द्वैत निर्माण करणार नाही. कारण का सर्वांच्या ठाई वासुदेव सर्वमिती हा जर गीता आणि उपदेशाचा मूळ सांगावा असेल
तर मी कुणामध्ये भेद करण्यात काय अर्थ आहे? म्हणून माझ्या कुटुंबामध्ये हा संस्कार निर्माण करणं म्हणजे माझ्या कुटुंबाचं प्रबोधन करणं हे माझं पहिलं काम आहे, की तिथे सगळे भेद गेले पाहिजे. दुसरं सगळं चराचर माझ्याच अस्तित्वाचं रूप आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्वत्र माझ्यात आहे. हे जर खरं असेल तर जलवायूसह पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणं हे माझ्या हिंदुत्वात असलं पाहिजे. मला स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेश इथे निर्माण होणाऱ्या गोष्टींच्या विषयीचा या गोष्टींचाच आग्रह मी धरला पाहिजे. माझ्या जीवनात पहिलं मूल्य कुटुंब प्रबोधन असलं पाहिजे, दुसरं मूल्य पर्यावरण संरक्षण असलं पाहिजे, तिसरं मूल्य स्वचा अभिमान असला पाहिजे. मी हे करायला लागेन तर माझ्या समाजामध्ये वेगवेगळ्या अंगानं जे तोडफोडीचं चाललेलं कारस्थान आहे ते उद्ध्वस्त करेल. जातीय जनगणना हा त्या कारस्थानाचा एक भाग आहे. कोणत्याही परिस्थितीने हिंदू चेतनेला एक होऊ न देणं हे त्याच्या पाठीमागचं राजकारण आहे. आपण सावध असलं पाहिजे. आपण सावध असलं पाहिजे आणि सावध आपल्या घरामध्ये असता कामा नये. मी माझ्या वस्तीत, माझ्या परिसरात एक सुंदर समन्वय साधतोय की नाही, कोणावर कोणतीही आपत्ती आली किंवा कोणाकडे आनंदाचा क्षण असेल तर मी माझ्या परिवाराचा भाग म्हणून त्याच्यात सहभागी होतो की नाही. म्हणून आम्हाला नव्याने मंदिरांचं व्यवस्थापन पण करायला सुरुवात केली पाहिजे. माझ्या वस्तीतील, माझ्या नगरातील, माझ्या कॉलनीतील, माझ्या परिसरातील कोणत्याही देवतेचं मंदिर असो, ते मंदिर त्या परिसरातल्या लोकांच्या आश्रयाचं शक्ती केंद्र बनलं पाहिजे. केवळ महाप्रसादासाठी गर्दी करणं बरोबर नाही. मला तिथे जायला पाहिजे. संस्कारांचा आग्रह धरला पाहिजे. कारण का मूळ वेद आणि उपनिषदांनी तोच धरला. उपनिषद आणि वेद सांगतात की जगामध्ये तीर्थक्षेत्र खूप आहेत, मंदिरंही भव्य भव्य आहेत, सगळी पूजनीय आहेत, सगळी पवित्र आहेत, सगळी शक्तिशाली आहेत. पण भगवंताचं सर्वात मोठं आवडतं मंदिर कोणतं तर मानवी शरीर. स्वामीजींनी हे अधोरेखित केलं आपल्या जीवनात. तसंच जगून दाखवलं, तसं बोलून दाखवलं. आणि हा हिंदू संन्यासी जेव्हा श्रीपाद शिलेवरती 3 दिवस ध्यान करतो तेव्हा त्याला साक्षात्कार कोणाचा होतो तर भारत मातेचा होतो. आणि भारत माता सांगते की उठ, अनुकूल काळ यायला लागलेला आहे आणि या अनुकूल काळाचा उपयोग करून विश्वकल्याणकारी, सर्व मंगलकारी, शक्तिशाली, निरोगी, निकोप, निरामय अशा हिंदुत्वाची पुनर्स्थापना करण्यासाठी जगभर जा. आणि मग अमेरिकेच्या सर्वधर्म परिषदेमध्ये एक हिंदू संन्यासी उभा राहतो. समोर हिंदूंची संख्या किती होती पण सगळ्या समूहाकडे बघून म्हणतो ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. आणि सगळं सभागृह 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट करतं. पहिल्यांदा एका हिंदू संन्याशाने ही जाणीव जागृत करून दाखवली की लेडीज अँड जेंटलमन म्हणजे लिंगावरून व्यक्तीची परिचय नाही, ब्रदर्स अँड सिस्टर्स. माझ्या हृदयाचं हे नातं तुमच्याशी आहे, तुम्ही माझे बंधू भगिनी आहात. बस ह्या एका वाक्याने हिंदुत्व कळालं लोकांना. हिंदुत्वासाठी खूप पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. ज्याला मी भेटतो आणि जो मला भेटतो त्याच्यामध्ये एक अकृत्रिम स्नेहभाव, बंधुभाव निर्माण झाला की ओळखा परस्परांना हिंदुत्व कळालं. आम्हाला संघटित व्हायचं आहे, समर्थ व्हायचं आहे, सज्जन शक्तीची संगोपना करायची आहे आणि अंतिम ध्येय विश्वकल्याणाचं आहे हे न विसरता विवेकानंदांच्या पथावरती आपल्याला मार्ग चालायचा आहे. विवेकानंद संस्कार संस्था 50 वर्ष गेलं काम करते आहे. पुढची 50 वर्ष हे काम करण्याची शक्ती तिच्याशी जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राप्त व्हावी मनापासून ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि विवेकानंदांनी जे शेवटी आत्मविश्वासाने सांगितलं की येत्या 1000 वर्ष पुरेल एवढं तत्त्वज्ञान मी या देशाला देऊन चाललो आहे, तर त्यांना खोटं न ठरवण्यासाठी का होईना त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्या हातून घडावा आणि खऱ्या अर्थाने आपल्या रोमारोमातून रडकेपणा, भित्रेपणा, स्वामीजींना ती भजनंही आवडत नव्हती. तू आहेस, मी असा आहे, मी दुबळा आहे, मी दैन्य आहे, ते चिडून म्हणायचे.
बंद करा ही तुमची भावूक भाबडी भेकड भजनं. दूर लोटून द्या या बाजाच्या पेट्या. या देशात तुतारी भेरी निर्माण होणं बंद झालंय का? कसला रडकेपणा आहे तुमच्या भक्तीमध्ये. या देशामध्ये बजरंग बली की जय, हर हर महादेव या घोषणा पुन्हा उठणार नाहीत का? त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आविष्कारासाठी जिथे शक्ती आवश्यक आहे तिथे शक्ती, संघटनेसाठी भक्ती जिथे आवश्यक आहे तिथे भक्ती, आणि विश्वविद्यासाठी युक्ती जिथे आवश्यक आहे तिथे युक्ती, असा विचार करणं म्हणजे हिंदुत्व आहे. त्या हिंदुत्वाचे पाईक आपण होऊया. पुन्हा एकदा मी विवेकानंद संस्कार संस्थेचं कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 4-5 दिवसात लातूरकरांच्यापैकी काही जणांचे मेसेजेस आले, काही जणांचे फोन आले, काही जणांनी आग्रह खूप केला की या आपण, माझ्याकडे आता वेळ खूप कमी असल्याने मी कोणाकडेच यावेळी जाऊ शकलो नाही. पण ज्यांनी मला मेसेज केले, फोन केले, अपरोक्ष परोक्ष निरोप दिले, तर तुम्हा सगळ्यांना जर मी खरंच तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तर लवकरच पुन्हा एकदा भाषणाला बोलवा मला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे तुम्ही. एकदा मनापासून सगळेजण आपण भारत मातेचा जय जयकार करू. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे मातरम. वंदे मातरम. बोलिए सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. अतिशय सुंदर असं निरूपण आत्ता आपण ऐकलं. निवेदक हा प्रेक्षकांचा प्रतिनिधी असतो, सूत्रसंचालक हा संस्थेचा प्रतिनिधी असतो, पण निर्भयतेने विचारांचं रोपण करणारा, जे दिसत नाही पण भावतं, अशा भावलेल्या आणि प्रत्यक्ष अनुभवलेल्याही वैश्विक सत्याचं रूप दाखवणारा तो निरूपणकार असतो. आणि मला वाटतं विवेकानंदांचं हिंदुत्व मांडताना त्या विश्वात घेऊन जाण्याचं आणि ते बीज आपल्यामध्ये रुजवण्याचं कार्य अतिशय उत्तमरित्या विवेक घळसासीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे प्रमुख असणारे संजयजी अयाचेत यांना मी आभार प्रदर्शनासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. सभागृहातून कोणीही उठून जाऊ नये अशी मी विनंती करते. वैश्विक प्रार्थना करत अर्थात पसायदानाने या कार्यक्रमाचा आपण समारोप करणार आहोत. विवेकानंद संस्कार संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके विवेकजी घळसासी या कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले. खरं तर त्यांच्या ऋणातच राहावं असं वाटतंय. फक्त कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून त्यांचे आभार मानतो. हे सभागृह दयानंद शिक्षण संस्थेने आणि श्री लक्ष्मीरमणजी लाहोटींनी अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर इथली व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण सर्व बंधू भगिनी, पत्रकार आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपला आभारी आहे. धन्यवाद. यानंतर सामूहिक पसायदान होईल. बसूनच पसायदान होईल. हात जोडा, डोळे बंद करा आणि पहा, स्वतःचा शोध थोडासा घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजी विजय, विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय, होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो, एने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. सर्वांचेच धन्यवाद. संयोजकांना जाहीर करते. धन्यवाद.